प्लीज कन्फर्म करा माझा आवाज येतोय सगळ्यांना आणि मी स्क्रीन शेअर करतोय लगेचच. अ, बघा विजिबल आहे का माझी स्क्रीन? मी शेअर केली आहे. कोणीतरी कन्फर्म करा प्लीज. येस सर. ओके, चालेल. थँक यू. येस सर. या, थँक्स. सो आता राहतो प्रश्न. आपण मागच्या सेशनमध्ये बोलल्याप्रमाणे की रिएक्ट ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला डेटाबेस मध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहेत. सो जसं मी तुम्हाला मागे बोललो होतो, रिएक्ट जेएस किंवा नोड जेएस, सॉरी, रिएक्ट जेएस पर्टिक्युलरली, नोड मधनं तर होतच त्या गोष्टी बऱ्याचशा. बट पर्टिक्युलर जर मी विचार केला तर रिएक्ट मध्ये, सो रिएक्ट मध्ये जावास्क्रिप्ट टेक्नॉलॉजी ही सर्व्हर साइड प्रॉपर नाहीये. प्रॉपर इन द सेन्स की फक्त क्लायंट साइडला रेंडर करण्यासाठी डाटा वापरला जाते, मोस्टली युआय क्रिएट करण्यासाठी. ठीक आहे. त्यामुळे रिएक्ट जेएस कडे स्वतःचे असे काही इनबिल्ड पॅकेजेस नाहीयेत किंवा अजून अशी काही डेव्हलपमेंट झाली नाहीये की ज्याच्यामध्ये तुम्ही डाटाबेस मध्ये व्हॅल्यू इन्सर्ट करू शकाल. बट रिएक्ट जेएस, व्ह्यू जेएस, अँग्युलर जेएस, नोड जेएस, नेक्स्ट जेएस, ह्याच्या जेएस जावास्क्रिप्ट टेक्नॉलॉजी म्हणतोय मी फ्रंट एंड युआय क्रिएट करताना, यांच्याकडे स्वतःचे काही पॅकेजेस आहेत जे वेब एपीआय वापरतात. ओके. वेब एपीआय वापरतात आणि ते वेब एपीआय वापरल्यानंतर किंवा वापरून तुम्ही डेटाबेसमध्ये व्हॅल्यूज इन्सर्ट अपडेट करू शकता. बट त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा CRUD ऑपरेशन नॉर्मल टेक्नॉलॉजीमध्ये पहिले बघणं आहे. ठीक आहे. मोस्टली आपलं रिएक्ट जेएस तर झालेलं आहे, मी जसं सांगितलं तसं. आय नो की त्याच्यामध्ये खूप सारे पॅकेजेस असतील. खूप सारे म्हणजे अजून त्याच्यामध्ये आपल्याला बघायला गेलं तर डायनॅमिक पॅकेजेस आहेत खूप सारे. त्याच्यामध्ये अशा कितीतरी गोष्टी आपल्याला नवीन दिसतील. ठीक आहे. 2 गोष्टी त्याच्यात राहिलेल्या आहेत आय नो, सांगण्यासारख्या, जो यूज इफेक्ट आणि अजून कोणता होता तो कालच्या सेशन मधला वाला. ते 1-2 पॉइंट्स आहेत माझ्या लक्षात. आपण मी होईल पुन्हा जेव्हा वेब एपीआय वरून पुन्हा तिकडे शिफ्ट होऊ ना यूआय क्रिएट करण्यासाठी, क्राउड ऑपरेशनसाठी, तेव्हा मी तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये समजून सांगेल तो. माझ्या पॉइंटमध्ये लक्षात आहे तो अजून. ठीक आहे. सो सध्या मी पुन्हा स्टार्ट करतोय आपला स्प्रिंग टूल फॉर वेब डेव्हलपमेंट युजिंग स्प्रिंग बूट ऍप्लिकेशन फॉर जावा. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी प्रिफेबली प्रोजेक्टचा लोकेशन किंवा वर्कस्पेस चेंज करतोय सध्या. याला मी काय नाव देऊया, टेम्पररी आपण स्टूड्स असं नाव देऊया आणि याला मी स्टार्ट म्हणतोय. ठीक आहे. मीन व्हाईल ऍप्लिकेशन क्रिएट होतंय, म्हणजे युआय मिळतोय, तर तोपर्यंत मी मायएसक्यूएल, सॉरी, मायएसक्यूएल जे काही व्हर्जन आहे माझ्या बॅकग्राऊंडला ते स्टार्ट करून ठेवतो, म्हणजे मला डेटाबेस मध्ये वर्किंग करता येईल. सर्व्हिस स्टार्ट करून ठेवली मी. त्यानंतर येस, त्यानंतर ऍप्लिकेशन क्रिएट करायचं आहे आपल्याला. पुन्हा सेम स्प्रिंग बूट. नवीन काहीच नाहीये, मी ज्या सगळ्या गोष्टी पूर्वीच्याच वापरतोय, असं काही नवीन नसणार आहे. ठीक आहे. कुणाला काही समजलं नाही, अडचण आली तर प्लीज कन्फर्म करा. प्रोजेक्टचं नाव स्टूड डेमो ऍज युजल. टाईप वापरतोय हॅलो. मी पुन्हा. हा, बोला. सर कालचं थोडं ओव्हरव्ह्यू द्या ना. ॲक्च्युली काल मी जॉईन नव्हते तर. ठीक आहे, चालेल. मी हे सेशन झाल्याच्या नंतर मी कालचं रिवाइज करतो. ओके. ओके सर. थँक्यू. या, थँक्यू. ऍप्लिकेशन क्रिएट करतानाची प्रोसेस तर सर्वांना माहीतच आहे म्हणावं तसं. आपण प्रोजेक्ट क्रिएट करतोय सध्या. जावाचं व्हर्जन तुमच्याकडे कोणतं आहे त्यानुसार तुम्ही व्हर्जन निवडा. हे मागे बऱ्याचदा झालंय आपलं वर्किंग. मी डायरेक्टली नेक्स्ट करतो आणि कोणत्या कोणत्या गोष्टी लागणार आहेत मी त्या निवडतो. जसं की डेव्हलपर टूल मधनं मला फॉर एक्झाम्पल डेव टूल लागणार होतं. त्यानंतर काही गोष्टी नंतर लागतील तर त्या ऍडही करता येतील आपल्याला, डोंट वरी. त्यामध्ये मला जेपीए लागणार आहे, तर मी वरती सर्च करतोय डेटा जेपीए. त्याचप्रमाणे वेब लागणार आहे, सो वेब निवडतोय मी. त्यानंतर थीम लीफ. थीम लीफचा अर्थ मी मागे सांगितलं होता, हा काहीतरी जावा स्प्रिंग बूटचा टेम्पलेट इंजिन आहे, जो की सिंपल HTML मध्ये तुमचे जावाच्या ऍप्लिकेशन मध्ये, सॉरी, जावाचा कोड इंजेक्ट करून तुम्हाला म्हणजे फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो त्याची. त्याच्यानंतर तुम्हाला काय म्हणतात त्याला, बुटस्ट्रॅप वगैरे तर आपण डायनॅमिक ऍड करूयात पाहिजे तर. jQuery वगैरे पण ऍड करता येईल, पण ठीक आहे, बघूयात जमत असेल तर. इथे jQuery नाहीये. बुटस्ट्रॅप क्लाउड वाला येतो, तो वेगळा येतो. ठीक आहे, आपण नंतर ऍड करू त्याला, डोंट वरी.
ठीक आहे. म्हणजे अजून मला काय ऍड करता येईल याच्यामध्ये? तर अं, लॉम्बॉक लॉम्बॉक चालतंय. लॉम्बॉकही घेऊया. म्हणजे क्वेरी जनरेटर आहे समजा जसा की रिचार्ज जर केला तर हायबरनेट साठीचा, बाकी काही नाही. घेऊन टाकूयात तो पण. नंतर आपण सिक्युरिटीज वगैरे ऍड केल्या होत्या त्याला. ठीक आहे. सध्या लागतील तेव्हा ते ऍड करू. याला नेक्स्ट करतो मी. त्या गोष्टी लागतील याला फिनिश. मीनवाईल प्रोजेक्ट क्रिएट होतोय. तर मी तिकडे बॅकग्राऊंडला एक डेटाबेस क्रिएट करून घेतो. आता डेटाबेस क्रिएट करताना मी फक्त डेटाबेसचं नाव तयार करणार आहे. आता बाकी काही क्रिएट करणार नाहीये. सो त्यासाठी सिम्पली विंडोमध्ये कन्सोल किंवा टर्मिनल दिसतंय का मी एकदा ते कन्फर्म करतो फक्त. अपीअरन्स, शो व्ह्यू, टर्मिनल. ते खाली टर्मिनल ओपन होतोय. बघूयात काय होतंय. झालं तर फारच चांगले, नाही तर मग आपल्या नॉर्मल विंडो मधनं करावं लागेल. ठीक नाही होते. आता क्लोजच करून घेतो. सीएमडी मध्ये MySQL कसं हायफन क्लिक केलं विंडो नंतर? हे तर विंडो मध्ये शो व्ह्यू मध्ये टर्मिनल, पण माझ्याकडे तो ओपन होत नाहीये. मे बी माझ्याकडे अवेलेबल नसेल किंवा इन्स्टॉल नसेल. सो मी सिंपल कमांड लाईन वापरतोय माझ्या सिस्टीमची. रन मध्ये गेलो आणि त्यात विंडोज मध्ये सीएमडी लिहिलं. लोकल होस्ट हायफन यू साठी रूट युजर म्हणून आणि पासवर्ड एमटी आहे. कनेक्ट झालं. काहीच करण्याची गरज नाही, किंवा पाहिजे असेल तर कोणते कोणते डेटाबेसेस आहेत आपण मागे लिस्ट करतो त्याला. शो डेटाबेसेस एवढे आहेत. मला स्टुडंट्स साठी बनवायचं आहे. सो स्टूड नावाचा डेटाबेस मी बनवतोय. क्रिएट स्टुड्स डेमो. स्टूड डेमो. ऍप्लिकेशनचं नाव आणि डेटाबेसचं नाव मी सेम ठेवलंय सध्या. कॉन्फ्लिक्ट होऊ नये म्हणून माझं. असं काही कंपल्शन नाहीये. हवं तर तुम्ही सेपरेट करू शकता त्याला. बट मला बरं वाटतं म्हणून मी ते नाव तिला ठेवलं जातं. ठीक आहे. कारण या नावाचा डेटाबेस माझ्याकडे अवेलेबल नाही. क्रिएट झाला. यातनं मी बाहेर पडतो. गरज नाही मला त्याची. कारण मला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या स्प्रिंग बूटनं मला करता येतील. आता इथपर्यंत गोष्टी झाल्या माझ्या. आता एक लायब्ररी ऍड करून घेऊ आपण. त्यासाठी मी जातोय पुन्हा डिपेंडन्सीज मध्ये ऍड करण्यासाठी तर फॉर्म फाईल ओपन करतोय. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. फॉर्म फाईल आपण वापरतो आपले डिपेंडन्सीज मॅनेज करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यात डिपेंडन्सीज मध्ये माझ्याकडे MySQL कनेक्शन कुठेच नाहीये. मला ते ऍड करायचं. तर मग ऍड करण्यासाठी काय करतो आपण? डिपेंडन्सी इंजेक्शन ऍड करतो. डिपेंडन्सी त्यामध्ये ऍड करू ते आपण ग्रुप आयडी. ग्रुप आयडी साठी लिहितोय मी MySQL. त्यानंतर आर्टिफॅक्ट आयडी त्यात असणार MySQL डॅश कनेक्टर. ठीक आहे. आणि व्हर्जन तुम्हाला जे पाहिजे असेल ते. ठीक आहे. पाहिजे असेल तर आपल्याला स्कोप वगैरे रन टाइम ठेवता येतो वगैरे जे काय असेल ऍप्लिकेशन साठी. जो सध्या घेतला आपण तो घेऊ शकतो. ठीक आहे. इथपर्यंत ठीक आहे. मी जस्ट चेकआउट करतोय मला बुटस्ट्रॅप वगैरे वापरता येतंय का म्हणून. डायरेक्टली डिपेंडन्सीज मध्ये डिपेंडन्सी ग्रुप आयडी org.webjar वेबजार लोकेटर कोर व्हर्जन. हा आर्टिफॅक्ट आहे ना. ट्राय करूयात. वेबजार्स आर्टिफॅक्ट आयडी बुटस्ट्रॅप नाहीये. ठीक आहे. नाहीये तर काही हरकत नाहीये. कशासाठी वेब आर्काइव्ह म्हणजे आपण जे म्हणतो ना थर्ड काय म्हणतात सीडीएन जे असतात, जे क्वेरी बुटस्ट्रॅप वगैरे जे आपण म्हणतो ना CSS
लोकेशन डायरेक्ट ते फाईलमध्ये इंटिग्रेट करण्यासाठी. आपण नाही का मध्यंतरी हे वापरलं React JS मध्ये बघा, React Bootstrap वापरलं, आठवतंय? डायरेक्ट आपण React JS मध्येच एलिमेंट वापरू शकतो Reactचेच आणि ते रेंडर होताना HTML म्हणून रेंडर होतात. काल परवाचाच झाला आपला सेशन तो. तर त्यानुसार मला इथे एलिमेंट वापरता आले असते हे. हां सर. ठीक आहे? सो त्या टाइपमध्ये ते बाकी काही नाही. अजून प्रोजेक्टला डाउनलोडच होतंय. काही मिळत नाहीये का याला काही याच्यातलं? इतका वेळ नाही लागला पाहिजे होता. एम्बेडेड टॉमकॅट डाउनलोड होतोय, वेळ घेतोय तो. घेऊ देत त्याला, वेळ घेऊ देत काय लागेल त्याला. ठीक आहे. MySQLचं कनेक्शन करून घेतलंय. आणि स्प्रिंग बूट खाल्लं मॅवेनचा प्रोजेक्ट आहे म्हणून स्प्रिंग बूट मॅवेन का सर? येस, येस, येस. आपण मायवन पॅकेज मॅनेजर वापरतोय ना सध्या मायवनसाठी. तिथून वापरतो सेंट्रल मायवनचं. जर तुम्ही ग्रेडल वापरत असाल तर ग्रेडल डॉट बिल्ड फाईल येते. बिल्ड डॉट ग्रेडल वगैरे म्हणून. तर तुम्ही ती वापरू शकता. त्यानंतर ऍप्लिकेशन्स रिसोर्सेस मध्ये म्हणजे आपल्या जावा रिसोर्सेस फोल्डर मध्ये ऍप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीज फाईल येते. ह्या प्रॉपर्टीज फाईल मध्ये तुम्हाला हव्या असलेल्या काय म्हणतात कनेक्शन सेट करू शकता. कनेक्शन इन द सेन्स ऍप्लिकेशनचे सेटिंग करू शकता. जसं मागे आपण काय काय वापरलं होतं, तर आपण मागे वापरलं होता डेटाबेस URL, डेटा सेटचा URL. ठीक आहे. सो मी इथे लिहितोय पुन्हा सेम स्प्रिंग डॉट डेटा सोर्स डॉट URL. आय गेस करेक्ट वापरतोय मी. हा बरोबर आहे. ते घेत नाही फक्त व्यवस्थित सिलेक्टेड वाला. इथे मी डेटाबेसचा URL वापरतो JDBC:/MySQL:// localhost:/3306. माझ्या डेटाबेस सर्व्हरचं नाव स्लॅश डेटाबेसचं नाव जसं की स्टूड डेटा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय वापरत होतो त्याचा युजर नेम. सो मी याला कॉपी करतो इथून इथपर्यंत डॉट युजर नेम इक्वल टू रूट डॉट पासवर्ड इक्वल टू नथिंग. त्याच्यानंतर स्प्रिंग डॉट JPA डॉट प्रॉपर्टीज डॉट हायबरनेट डॉट डायलेक्ट. त्याच्यात हायबरनेट डायलेक्ट आपण कोणता वापरलेला मला आठवत नाहीये, तरी शुअर नाही, मी तरी टाईप करण्याचा प्रयत्न करतो. org डॉट हायबरनेट डॉट डायलेक्ट डॉट MySQL असंच काहीतरी होतं ते. ठीक आहे, ट्राय करूयात. आठवत नाही, शुअर नाही मी त्याबद्दल. लागलं तर नंतर त्याला अपडेट करून घेऊ. आणि शेवटीला स्प्रिंग डॉट JPA डॉट हायबरनेट डॉट DLL डॉट हायफन ऑटो. सो अपडेट. सर ते स्ट्रिपिंग झालंय खाली. स्पेलिंग चुकली, सॉरी. ठीक. येस. DLL DLL असतं का DDL असतं? D DDL आहे, आय गेस. DLL, सॉरी, DDL आहे, DDL. डेटा डेफिनेशन लँग्वेजेस आहेत ना त्या DDL. याला सांगते सर काय म्हणल्या? DDL ना मग हा ते वन DDL दिसायले. नाही, DDL येतो, DDL आहे, L येतो. त्यांना सजेशन पण दिलं ना आपल्याला तसं. ही फाईल फारच वेळ गेली, इतका वेळ लागला पाहिजे होता याला. प्रोजेक्ट तर ऑलरेडी रेडी होता आपल्याकडे. स्टॉप नाही करू शकत ना मी सध्या, पुन्हा प्रॉब्लेम देईल तो नाहीतर.
ठीक आहे. होऊ दे त्याला, तर त्याला ऑप्शन नाहीये. तो झाल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. मीनवाईल मला काय करायचंय स्टुडंटला आता मी प्रॉपर पॅकेजेस वाईज करतो मुद्दामून बरं का. म्हणजे कसं आहे आपण मध्यंतरी जरा त्या गोष्टी चुकत होत म्हणजे चुकवले नाही म्हणता येणार, पण मध्यंतरी ज्या गोष्टी करायचो मुद्दामून फोल्डर किंवा पॅकेजेस ज्याला आपण म्हणतो जावामध्ये ते पॅकेजेस मिस करण्याचं किंवा न वापरण्याचं मी ते थोडंसं जरा सिरियसली घेतो आता. कारण मला डिपेंडन्सीज नाही ठेवायच्या कोणत्याच त्यामुळे. ठीक आहे. सो मी काय करतो इथे पॅकेजमध्ये एक नवीन पॅकेज ऍड करतो. न्यू पॅकेज. त्या पॅकेजला नाव देतो डॉट एंटिटीज. ठीक आहे. मुद्दामून त्या पॅकेजला मी नाव दिलं. हवं तर तुम्ही कॅपिटल स्मॉल जसं पाहिजे तसं तुम्ही देऊ शकता ते. एंटिटी देऊ शकता किंवा एंटिटीज देऊ शकता. रिगार्डिंग द नेम ऑफ द फोल्डर और नेम ऑफ द पॅकेज इट शुड ऑलवेज इन द स्मॉल लेटर. ठीक आहे. मी कोणतं कॅपिटल किंवा कोणत्या वर्ड बद्दल बोलत होतो म्हणजे सॉरी सिंग्युलर बोलायचं होतं मला चुकून ते कॅपिटल बोललो. आयदर तुम्ही सिंग्युलर ठेवू शकता जसं की एंटिटी और तुम्ही प्लुरल देऊ शकता एंटिटीज. म्हणजे एकापेक्षा जास्त असेल तर ऑब्व्हियसली आपण एंटिटीजच म्हणतो. ठीक आहे. सो मी सिंग्युलर ठेवतो त्याला काही इश्यू नाहीये. याला मी फिनिश करतो. इथे पॅकेज बनलं गेलं माझ्याकडे आणि ह्या पॅकेजमध्ये मला काय करायचं आहे एक क्लास बनवायचा आहे. ठीक आहे. क्लास कोणता असणार माझा ऑब्व्हियसली स्टुडंट नावाचा क्लास असेल. यात कोणत्याही अबस्ट्रॅक्ट मेथड वगैरे मला वापरायचे नाहीयेत आणि मी थोरोली घेतोय मुद्दामून जसं मागे ते मला एरर जात होते ना ऑटो वायरचे गेटर सेटर दिल्यानंतरही अॅनोटेशन वापरून सुद्धा ते मला दिसत नव्हते येत नव्हते त्या गोष्टी मला करायच्या नाहीयेत त्यामुळे मी थोरोली सगळ्या गोष्टी मॅन्युअली करणार आहे. ओके सो क्रिएट झाला डेटाबेस. मला काय काय लागणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इम्पोर्ट करून घेऊया आता. आय गेस आपल्याला ते जकार्ता मधनं ऍड करावं लागेल. जकार्ता डॉट persistence डॉट स्टार म्हणजे याच्यामध्ये मला ते एंटिटी त्याच्यानंतर फील्ड ऍट द रेटचा जनरेट ऑटो जनरेटेडचा वगैरे वगैरे सगळा प्रकार येऊन जातो. मला ते करण्याची गरज नाही पडणार आता. ठीक आहे. आणि हा टेबल आहे जो माझा हा जो स्टुडंट आहे हा स्टुडंट नावाचा काय माझ्याकडे टेबल आहे. सो मी त्याला मुद्दामून अॅनोटेशन देतोय एंटिटीज आणि सिमिलरली आपण मागे त्याला काय दिलं होतं टेबलला नाव दिलं होतं. सो नेम इक्वल टू त्या टेबलचं नाव स्टुडंट्स. हे तुम्हाला जर आठवत असेल तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं जनरली एंटिटीचा अर्थ होतो प्रोग्रामिंग मध्ये मॉडेल. ठीक आहे. स्पेलिंग मुद्दाम लिहितोय त्याची MODEL आणि मॉडेलचा अर्थ होतो डेटाबेस ऑब्जेक्ट आणि आपल्यासाठी तो एंटिटी म्हणून असतो. ठीक आहे. बट जर तो क्लास वाईज आपण डिफाईन करत असू तर तो सिंग्युलर मध्ये लिहितात जसं की स्टुडंट. बट जर तो डेटाबेस मध्ये वापरत असाल आपण एंटिटी म्हणून तर त्याला प्लुरल मध्ये लिहितात. ठीक आहे. सो हे तुम्हाला काही नॉर्मल जजमेंट आहे पण तुम्हाला हे कन्सिडरेशन मध्ये घेण्याची गरज वाटत असेल तर घ्या. अदरवाईज तुम्ही सिम्पली स्किप करू शकता. हा टेबल अनोटेशन तुम्ही नाही वापरला तरी तो काय करेल स्टुडंट नावाचा एक टेबल क्रिएट करणारच आहे बॅकग्राऊंड. ठीक आहे. पण मला ते काय जरा स्टँडर्डाइज फॉर्म मध्ये पाहिजे होतं प्लुरल सिंग्युलर वगैरे प्रकार त्यामुळे मी तो तेच ठेवला. त्याच्यानंतर मला काय करायचंय एक प्रायव्हेट व्हेरिएबल क्रिएट करायचंय जसं की इंटेजर असेल हा आयडी नावाचा आणि हा इंटेजर काय करेल आयडी जनरेट करेल माझा आयडी साठी आणि सिमिलरली हा जनरेटेड व्हॅल्यू असेल जनरेटेड व्हॅल्यू. ठीक आहे. आणि जनरेटेड व्हॅल्यूची स्ट्रॅटेजी आपण मागे ठेवली होती आठवतंय ही ठेवली होती आपण जनरेटेड व्हॅल्यू म्हणजेच जनरेशन टाईप त्याचा ऑटो जनरेशन टाईप डॉट ऑटो म्हणजे सिस्टीम स्वतः मॅनेज करेल तर मला सांगण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉरी त्याच्यानंतर आपण एक पुन्हा व्हेरिएबल वापरूयात प्रायव्हेट स्ट्रिंग टाईप मध्ये ज्याच्यामध्ये मी आपण स्टुडंटचं नाव घेऊया फॉर एक्झाम्पल नेम फक्त. ठीक आहे. आणि मला वाटतं की हा कॉलम पण आहे आणि ह्या कॉलमला पण नाव असलं पाहिजे तसं आयडी असतो तसं नेम पण असलं पाहिजे. ठीक आहे. सो मी तर काय करेल ना पुन्हा एक कॉलम अॅनोटेशन देईल म्हणजे हा सेपरेट कॉलम आहे. मला याला कॉलमला काही एरर मेसेज वगैरे पण सेट करतात आपण मागे केलं होतं आठवत असेल तुम्हाला तर
ठीक आहे. याला नलेबल इक्वल्स टू फॉल्स म्हणजे हा रिक्वायर्ड टॅग आहे, कंपल्सरी येईल. नसेल तर मला एरर थ्रो करेल. ठीक आहे. नाहीतर तसंही तुम्ही तिकडे रिक्वायर्ड टॅग वापरू शकता HTML मध्ये. म्हणजे फ्रंट एंडला वापरलं काय नाही वापरलं काही प्रॉब्लेम जाणार नाही, कारण इकडे तुम्ही काय म्हणताय नलेबल फॉल्स. नलेबल फॉल्स म्हणजे रिक्वायर्ड झाला, कंपल्सरी झाला. ठीक आहे. अशा गोष्टी तुम्ही सांगू शकता. सिमिलरली मला स्टुडंटचं काय करायचं आहे, कॉलम नलेबल फॉल्स घ्यायचा आहे पुन्हा, आणि इथे प्रायव्हेट मध्ये मी पुन्हा स्ट्रिंग घेतोय ईमेल टाईप. त्याचप्रमाणे प्रायव्हेट स्ट्रिंग पासवर्ड, आणि सिमिलरली प्रायव्हेट स्ट्रिंग मोबाईल. सॉरी. ठीक आहे. आता अशा काही गोष्टी मी ठराविक घेतल्या, याला कॉपी पेस्ट करतो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी कंपल्सरी होऊन जातील. आता मला एक कन्स्ट्रक्टर बनवायचा आहे. कशासाठी बनवायचा आहे कन्स्ट्रक्टर? कारण जेव्हा मी हा ऑब्जेक्ट इनिशियलाइज करेल, तो ऑब्जेक्ट इनिशियलाइज करताना मी काय करेल, त्याला डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर नाही करेल. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कसं लिहितो आपण? सो सिम्पली पब्लिक स्टुडंट आणि याला एम्प्टी झाला हा कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. बट एखादा कन्स्ट्रक्टर असा असेल की ज्याच्यामध्ये मला पॅरामीटर पास करायचे. सो राईट क्लिक करायचं, इथे सोर्स मध्ये जायचं, आणि यामध्ये ऑप्शन दिलं तुम्हाला कन्स्ट्रक्टर युजिंग फील्ड्स. ठीक आहे. त्यात काय काय वापरायचं नाही आपल्याला, फक्त आयडी नाही वापरायचा, बाकी सगळ्यांसाठी काय होईल, तो क्रिएट करेल. त्याला जनरेट केला मी, मला हे पाहिजे होतं, मी क्रिएट करून घेतलं. राहिला प्रश्न बाकीच्यांसाठी. सो गेटर सेटर आपल्याला सगळ्यांसाठी लागतील, आपण ते करून घ्यायचे. राईट क्लिक, गेटर सेटर्स, सिलेक्ट ऑल. आयडीची मला गरज नाहीये सध्या, पण करून घेऊया आपण. ठीक आहे. तरी रिक्वेस्ट टाकली आहे. सर आपण आयडी नलेबल इक्वल टू फॉल्स का घेतलं? रिक्वायर्ड टॅग येतो, म्हणजे मला बॅकग्राऊंड मध्येच तो कन्फर्म होईल डेटाबेस मध्ये जाताना की ही व्हॅल्यू एम्प्टीने राहिली पाहिजे. आलं इन्क्रिमेंट लक्षात? होता. नाही नाही, कोणती पण पासवर्ड फील्ड आपण म्हणतो तर रिक्वायर्ड म्हणतो बघा बऱ्याचदा, म्हणजे ही व्हॅल्यू कंपल्सरी मला एम्प्टीने पाहिजे. नॉट ओके. नल, नॉट नल टाईप असतो ना डेटा टाईप मध्ये, डेटाबेस मध्ये नॉट नल, तो नॉट नल आहे. आपण फ्रंट एंड काय करतो, HTML मध्ये रिक्वायर्ड लिहितो, मग आपण सबमिट करताना आपल्याला एरर मेसेज होतो, प्लीज फिल्ड आउट दिस फील्ड. ती फील्ड एंटर करा म्हणतात ते. मग आपल्याला ते एरर मेसेज जावा स्क्रिप्ट न फ्रंट एंडला डिसेबल करता येतात. युजरने जर ब्राउझरच्या सेटिंग मध्ये जाऊन जावा स्क्रिप्ट बंद केलं, तर डाटाबेस मध्ये व्हॅल्यू जाईल ना एम्प्टी. पण मला काय करायचं, डेटाबेस मधूनच रिस्ट्रिक्ट करायचं आहे, की डेटाबेस मधूनच ती व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, रिस्ट्रिक्ट व्हायला पाहिजे, की कंपल्सरी त्याने त्या फील्डला एंट्री करायची. मग समोरचं म्हणजे एखाद्या युजरने जावा स्क्रिप्टची सेटिंग ऑफ केली, ऑन केली, मला काही फरक पडणार नाही. माझं ऍप्लिकेशनच त्याचं टेक केअर करणार सगळं. क्लिअर? येस सर. ओके. सो गेटर सेटरचं काम झालेलं आहे माझं मोस्टली आता. म्हणजे मला स्टुडंट एंटिटी मध्ये आता काही जास्त राहिलेलं नाहीये. फक्त मी जरा डाऊटफुल आहे आयडीज बद्दल, म्हणजे गेट आयडी आणि सेट आयडी बद्दल. सो त्याचा प्रोग्राम एक्झिक्यूट करताना बघू काय होतंय. ठीक आहे. म्हणजे मी एंटिटी क्रिएट केली सध्याच्या घडीला. आता ह्या एंटिटीला मॅनेज करण्यासाठी मला काय करावं लागेल, रिपॉझिटरी बनवावी लागेल. ठीक आहे. आणि रिपॉझिटरीसाठी मी काय करणार आहे, आता एक फंक्शन वापरणार आहे टेम्पररी, त्याच्यामध्ये तो डाटा काय करेल, स्टोअर करेल. जस्ट होल्ड अ सेकंड. ठीक आहे. सो रिपॉझिटरी बनवायचं तर मी काय करतोय, पुन्हा पॅकेज वर आलो, सोर्स वरती राईट क्लिक, न्यू पॅकेज. पॅकेजेस मध्ये मी पुन्हा जसं पाहिजे तसं देऊ शकतो. एक काम करतो, इथून पुढे घेतो सगळं, म्हणजे ते मॅनेज होऊन जाईल सगळं, मला पूर्ण ती लिहिण्याची गरज पडणार नाही. ते कॉम डॉट एक्झाम्पल डॉट डेमो वगैरे लिहिण्याची गरज पडणार नाही. रेपोज म्हणून शॉर्टकट वापरला मी, मला रेपोज बनवायचं होतं म्हणून. ठीक आहे. आता याच्यात एक क्लास बनवतोय सेम पुन्हा, बट हा क्लास नसेल बेसिकली, हा काय असेल, इंटरफेस असेल. कारण रिपॉझिटरी काय माझी इंटरफेस. ठीक आहे. हा काय करेल,
स्टुडंट रिपॉझिटरी म्हणून मी बनवतोय आणि हा काय करेल एक्सटेंड करेल. कोणाला एक्सटेंड करणार आहे जेपीए रिपॉझिटरीला. आपण मागे आठवत असेल तुम्हाला हे. सो इथे मी लिहितोय जेपीए रिपॉझिटरी ला ऍड करूया जेपीए रिपॉझिटरी टेम्पलेट आणि त्याचा आयडी पास होतोय आपल्याकडे. ठीक आहे, त्याला फिनिश म्हणू. इथे आपण इथे वापरलेलं आय गेस इंटेजर समथिंग किंवा लॉग असं ते इंटेजरच वापरूया. आणि हा काय असेल माझा स्टुडंट पॅकेज असेल म्हणजे माझं एंटिटी असेल. ठीक आहे, मग स्टुडंट एंटिटी मला काय करावं लागेल याच्यात इम्पोर्ट करावी लागेल. सो इम्पोर्ट कॉम डॉट एक्झाम्पल डॉट एंटिटी डॉट स्टुडंट. पर्टिक्युलर स्टुडंट वापरूया आपण. त्याच्यात नंबर ऑफ क्लासेस असतील, सगळे वापरण्याऐवजी फक्त स्टुडंट वापरला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय लागणार आहे मला रिपॉझिटरी म्हणून सेट करायची. आता ही रिपॉझिटरी म्हणून सेट करण्यासाठी अनोटेशन देऊयात पुन्हा सेम @ रिपॉझिटरी आणि ठीक आहे, एवढं सफिशियंट आहे. आय गेस याला इम्पोर्ट करावं लागेल पॅकेज जकार्ताचं पुन्हा सेम स्प्रिंग बूट स्टिरिओ टाईप. सॉरी चुकलं, स्टिरिओ टाईपचं होतं ते, त्याला ऍड केलं. ठीक आहे, आता हा एमटी मला याच्यात पुढे काही अजून करण्याची गरज नाही वाटत आहे, सफिशियंट आहे. ठीक आहे, आता रिपॉझिटरी क्रिएट करून झाली. कारण रिपॉझिटरी क्रिएट केली तर ऑटोमॅटिकली काय करेल या स्टुडंट ऑब्जेक्ट साठी स्टुडंट एंटिटी साठी या जेपीए रिपॉझिटरी मधून काय होतात फंक्शन्स क्रिएट होतात या स्टुडंट रिपॉझिटरीसाठी. जे आपण बघितले होते कोणते कोणते तर सेव्ह, अपडेट, डिलीट, फाइंड बाय आयडी, फाइंड बाय वन आपण मागे क्रिएट केलेले. बट सध्या ते स्किप करू आपण. आपल्याला रिपॉझिटरी शिवाय असं काही जास्त काही काम नाही राहिलं त्याच्यामध्ये. ठीक आहे, आता मोस्टली मला काय राहिलंय या रिपॉझिटरीसाठी मला हँडल करण्यासाठी एक कंट्रोलर लागणार. कंट्रोलरचं काम काय माझ्यासाठी बघा. आता कंट्रोलरचं काम माझ्यासाठी आहे की डाटा फ्लो कसा करायचा ते कंट्रोल करायचं. बघा ऍक्च्युली रिपॉझिटरीचं काम काय आहे, आपल्यासाठी डाओचं फंक्शनॅलिटी करतो. इन्सर्ट, अपडेट, डिलीट इथून करतो. आणि हा काय करतो, हा डाओ क्लास माझ्यासाठी ह्या एंटिटीला हँडल करतो. जर तुम्हाला आठवत असेल तर. ठीक आहे, एंटिटी वेगळं म्हणजे हा मॉडेल झाला. रिपॉझिटरी काय झालं माझ्यासाठी डाओ झाला, ज्यांना कन्फ्युजन होत असेल त्यांच्यासाठी. पण ह्या दोघांमधनं मला मॅनेजच करायचा ना डाटा. कारण काय करेल डाओ ह्या मॉडेलवरती जाणार, मॉडेलवरती काय काय फेच करण्यासारखं आहे ते चेक करणार, तिथून तो व्हॅल्यू घेऊन माझ्याकडे येणार. माझ्याकडे आल्यानंतर तो काय करेल इन्सर्ट, अपडेट, डिलीट आणि सिलेक्ट अशा 4 ऑपरेशन परफॉर्म करणार. कोण हा डाओ. मग इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट करताना डेटाबेस मध्ये व्हॅल्यू अपडेट होत आहे, डेटाबेस मध्ये व्हॅल्यू शेअर होत आहेत, आतमध्ये जात आहेत टू द डेटाबेस, हा अर्थ आहे त्याचा. आणि मी जेव्हा सिलेक्ट करतो तर फ्रॉम द डेटाबेस असतो. म्हणजे मला ह्या दोन्ही गोष्टी ह्या डाओ मध्ये किंवा माझ्यासाठी हा रिपॉझिटरी क्लास जो आहे हा मॅनेजेबल आहे. हा दोन्ही वेनं काम करतो. टू डेटाबेस, फ्रॉम डेटाबेस, टू व्ह्यू, फ्रॉम व्ह्यू. आलं लक्षात. हा जेव्हा जेव्हा मी इन्सर्ट, अपडेट आणि डिलीट मध्ये ह्या 3 गोष्टी तो व्ह्यू मधनं रिक्वेस्ट जातील डाटा अपडेट करण्यासाठी, म्हणून मी काय म्हणेल त्याला टू द डेटाबेस. आणि जेव्हा जेव्हा फ्रंट एंड रिक्वेस्ट येईल डाटा घेण्यासाठी, डिस्प्ले करण्यासाठी, तर तेव्हा ते कमांड असणार म्हणजे सिलेक्ट क्वेरीची, तर तो असणार माझा फ्रॉम द डेटाबेस. आता याला मॅनेज करण्यासाठी मला काय लागणार आहे, एक कंट्रोलर पॅकेज लागणार आहे. मी मुद्दाम कंट्रोलर नाव लिहितो पॅकेजचं. कंट्रोलर पॅकेज लिहितो मुद्दाम. शीतल, तुम्ही आहात कनेक्टेड आय गेस. तुम्हीच आहात ना, कारण तुमचे 2-3 रिक्वेस्ट येऊन गेल्यात, मला कळत नाहीये. डिस्कनेक्ट होतोय का सारखं. मला विचारताय का सर? हो हो, की हा सर पहिल्यांदाच. थोडं इंटरनेट नाही, शीतल कांबळे म्हणूनच आहे. इंटरनेट अच्छा, इश्यू होतोय सर सतत. बरं बरं, ठीक आहे ठीक काय.
मला वाटलं 2-3 आहात की काय असं शीतल, मला जरा नाही कन्फ्युजन. सर, लॉग इन नाही, हे लॅपटॉप मधून केलं, मगाशी फोनने होतं. ठीक आहे. काय. ओके. सो मी कंट्रोलर कडे बोलत होतो. तर कंट्रोलर मध्ये आता मला काय करायचंय, ह्या जीपीए जो माझा रिपॉझिटरी आहे, या रिपॉझिटरीला हँडल करण्यासाठी मला राउट्स डिफाईन करायचे. लक्षात घ्या. मी कंट्रोलर काय डिफाईन करतोय, कारण राउट्स डिफाईन करायचे. आणि राउट्स डिफाईन करताना मला काय करणं आहे, त्यामध्ये मला मेथड्स लिहिणं आहे. ठीक आहे. जनरली मेथड 2 येतील आपल्याकडे, एक म्हणजे गेट आणि दुसरी म्हणजे पोस्ट. ऍट प्रेझेंट, सध्याच्या घडीला गेट आणि पोस्ट अशा 2 मेथड्स येतील. ठीक आहे. गेट केव्हा, जेव्हा मी डेटाबेस मधनं व्हॅल्यू सिलेक्ट करेन किंवा मी एखाद्या वेळेस माझा पेज रेंडर करेल तेव्हा गेट. पॉईंट लक्षात घ्या. गेट. आणि जेव्हा मी डेटाबेस मध्ये व्हॅल्यू टाकणार आहे, डेटाबेस मध्ये व्हॅल्यू अपडेट करणार आहे, डेटाबेस मधली व्हॅल्यू डिलीट करणार आहे, तेव्हा टेम्पररी आपण कन्सिडर करूया की तिथे पोस्ट नावाची मेथड असते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. सो आता टेम्पररी मी काय करतोय, माझ्यासाठी इथे कंट्रोलर बनवतोय एक. कंट्रोलर म्हणजे दुसरं तिसरं काय नाही, सिंपल क्लास आहे. याला मी नाव देतोय टेम्पररी स्टुडंट कंट्रोलर. सध्या नाव दिलं मी त्याला टेम्पररी. तुमच्याकडे मल्टिपल कंट्रोलर असू शकतात, मल्टिपल कंट्रोल क्लासेस असू शकतात. जसं मी स्टुडंटचा बनवला, तुम्ही फीसचा बनवा, स्टाफचा बनवा, अटेंडन्सचा बनवा, किंवा एक्झाम्सचा बनवा, रिझल्टचा बनवा. कोणताही तुम्ही कंट्रोलर क्लास बनवू शकता, जेवढे तुम्हाला वाटत असतील तेवढे. सगळ्यांचे राउट्स मात्र सेपरेट ठेवा. राउट्स काय असतील मी सांगतो तुम्हाला थोड्या वेळात. हा क्लास क्रिएट झाला. पण ह्या क्लासला कंट्रोलर म्हणून जर मला डिफाईन करायचं असेल तर पुन्हा अॅनोटेशन प्रोव्हाइड करेल मी कंट्रोलर म्हणून. आणि पुन्हा याला मला ऍड करावं लागेल पॅकेज त्याच्या नावाचं. असं काही नवीन नाही, मला पुन्हा हे ऍड करावंच लागणार. ठीक आहे. पॅकेज ऍड झालं. पॅकेज ऍड झाल्याच्या नंतर मला काय करायचंय, इथे एक रिपॉझिटरी आपला जो होता ना, तो रिपॉझिटरी काय करायचा आहे, ऑटो वायर्ड मोड मध्ये ऍड करून घ्यायचा आहे. आणि तोही प्रायव्हेट मोडला टेम्पररी. तुम्ही पब्लिक प्रोटेक्टेड ठेवू शकता. कोणता आहे तो, स्टुडंट रिपॉझिटरी. आपण त्याला नाव देऊया रेपो. बस. ठीक आहे. आणि हा अॅनोटेशन मध्ये ऍड करावा लागेल आपल्याला, आय गेस. अॅनोटेशन एरर का दिलाय नाही मला. अरे कर्सर तिथे आलाय, मी काही दे मला. ठीक आहे. कॅनॉट रिझॉल्व म्हणते तो, इम्पोर्ट करावा लागेल. ठीक आहे. सो याला ऑटो वायर्ड म्हणून लिहून टाकतो मी. मला ऑटो वायर्ड पण काय करावं लागेल, इम्पोर्ट करावं लागेल. पॅकेज इम्पोर्ट करून घेऊया. इम्पोर्ट कॉम डॉट रिपोज डॉट स्टुडंट रिपॉझिटरी. ठीक आहे. आता ऑटो वायर्डचं पण होऊन जाईल अॅनोटेशन साठी. आता जेव्हा तुम्ही टेम्पररी जर बघितलं ना, रिपोर्ट डॉट, तर बघा गेट मॅपिंग येतंय, पोस्ट मॅपिंग येतंय, पुट मॅपिंग येतंय आणि रिक्वेस्ट मॅपिंग येतंय. ठीक आहे. आता हे फंक्शनॅलिटी सध्या डिस्क्रिप्शन अवेलेबल नाही अजून स्निपेट साठी, बट मी तुम्हाला रिपॉझिटरीचा रेपो का सर? हा, रिपॉझिटरीचा रेपो व्हेरिएबल आहे माझा. तर गेट मॅपिंगचा अर्थ काय होतो, तुम्ही गेट रिक्वेस्ट शेअर करताय. गेट रिक्वेस्ट टाईप जो आहे ना आपला मेथड, जर तुम्हाला HTML चा फॉर्म आठवत असेल, आपण HTML मध्ये फॉर्म टॅग घेतला होता, त्यामध्ये मी फॉर्म मेथड लिहित होता. मेथड इक्वल्स टू गेट, मेथड इक्वल्स टू पोस्ट, अशा 2 मेथड वापरल्या होत्या. तर इथं मी जेव्हा गेट मेथड म्हणतो, गेट मॅपिंग, तर याचा अर्थ काय होतो की मी युजरला डाटा रेंडर करतोय, फ्रंट एंडला रेंडर करतोय. मग इधर तो माझा व्ह्यू असू शकतो, पेज असू शकतो, और माझी रिक्वेस्ट असू शकते डेटाबेसची. मी जेव्हा पोस्ट म्हणतो, तर हा पोस्टचा अर्थ होतो डेटाबेस मध्ये व्हॅल्यू शेअर करणे. सेंड टू द डेटाबेस और सेंड टू द सर्व्हर साइड, ही रिक्वेस्ट झाली. गेट म्हणलं की रिस्पॉन्स झाला. पुटचा अर्थ होतो डाटा अपडेट करण्यासाठी रिक्वेस्ट टाकणे शक्यतो. पुटचा अर्थ काय होतो, अपडेट क्वेरी. लक्षात घ्या, अपडेट क्वेरी. आणि रिक्वेस्ट मॅपिंग, मग हे दोन्ही पैकी म्हणजे जेवढं आपण बघतो त्यापैकी काही पण असू शकतं, जी गरज पडेल त्याला ती. टेम्पररीली आपण काय करूया, एक थीम लीफ मध्ये टेम्पररी एकच वापरूया डेटा सेव्ह करण्यासाठी. डेटा सेव्ह करून झाला की मग तुम्हाला कळेल की मला मेथड कशा वापरायच्या. ठीक आहे. सो मी काय करतोय, याला पोस्ट मॅपिंग सांगतोय. बघा मेथड लगेच तयार झाली माझी. अॅनोटेशन मध्ये पोस्ट मेथड, पोस्ट मॅपिंग लिहिलंय बघा. आता अॅनोटेशन पोस्ट मॅपिंग
पाथ म्हणजे मला काय आहे, URL आहे माझा. आपला लोकल होस्ट 3000च्या नंतर 8000च्या नंतर जो काही असेल, त्याच्यानंतर मला इथे हिट करायचंय. मला हिट करायचंय टेम्पररी स्टुडंट्स स्लॅश सेव्ह. स्टुडंट्स स्लॅश सेव्ह म्हणजे मी काय करेल, ह्या URL ला हिट करेल, ऑटोमॅटिकली माझा काय होईल, डाटा सेव्ह होईल. मग आता मला मेथडचं नाव तसं देणं आहे व्यवस्थित, काहीतरी वेगळं नाव देऊया ना आपण छानपैकी. सो मी इथे लिहितोय त्याला सेव्ह स्टुडंट. ठीक आहे. आणि त्याच्यात रिक्वेस्ट बॉडी वगैरे वापरलंय बघा सगळं. रिक्वेस्ट बॉडी काय वापरलं त्याने, म्हणजे तुमच्याकडनं जेवढा डाटा येईल फ्रंट एंड मधनं, तो सगळा डाटा काय करायचा त्याने सेव्ह करायचा. ठीक आहे. आता सेव्ह करायचं झालं माझ्या लक्षात आलं इथपर्यंत, पण काम कसं करणार हा? डायरेक्ट तर होणार नाहीये. मग सिम्पली रेपो डॉट सेव्ह दिसतंय, रेपो डॉट सेव्ह. आणि काय होणार हा, एंटिटी सेव्ह करणार. झालं. हे चुकतंय का माझं? रिक्वेस्ट बॉडी चुकतंय नाही, बरोबर आहे. रिक्वेस्ट बॉडीची गरज नाहीये. डायरेक्टली मला काय करायचंय, ट्युटोरियल नाही माझा, स्टुडंट डेटा डेटा आहे माझा स्टुडंट, त्याचा स्टुड ऑब्जेक्ट पास करतोय मी. आणि त्याला इम्पोर्ट करून घेतो स्टुडंट एंटिटी. आणि रिटर्न करताना मला रिटर्न काय करायचंय, रिडायरेक्ट करायचंय. सो रिडायरेक्ट करायचंय मला त्याला होमला. आपण त्याला होमला रिडायरेक्ट करू शकतो. माझ्याकडे 2 पेजेस असतील, मग एक असणार असं काहीतरी मेसेज वगैरे देऊ शकतो मी. ठीक आहे. यात काही वेगळं अजून मला करायचं नसतंय का? इम्पोर्ट करून घेऊया. गरज तर नव्हती. ठीक आहे, गरज नव्हती याची. मेक अ ट्राय विथ इट, बघू काय होतंय. ठीक आहे. ओके. सर हे रिडायरेक्ट क्लास काय करतो? रिडायरेक्ट ऍट्रिब्यूट हा, रिडायरेक्ट ऍट्रिब्यूट हा क्लास आहे पॅकेज मधला, स्प्रिंग बूट मधला जे स्वतःचा, तो स्प्रिंग फ्रेमवर्क मधला MVC सपोर्टचा. दिसतंय? सर त्याचा यूज काय आहे? यूज रिडायरेक्शन सिम्पली जसं आपण काय म्हणतो, अँकर टॅगने एकमेकांवर पेजेसला शेअर करतो ना, पेज मागे पुढे करतो, नॅव्हिगेट करतो. येस सर. नाही, दुसरं काही. अजून काही राहिलंय का? एंटिटी बनवली, कंट्रोल बनवला, रिपॉझिटरी बनवली, कंट्रोलर बनवला, मॅपिंग पण केलं, त्यातल्या त्यात पोस्ट मॅपिंग म्हटलंय. ठीक आहे, बघूया आता. आता रिसोर्सेस मध्ये जातोय मी आणि टेम्पलेट मध्ये काय करतोय, ऍड करतोय. ठीक आहे, मी स्टॅटिक मध्ये जात नाही काही, मी टेम्पलेट मध्ये गेलो. टेम्पररी न्यू फाईल, किंवा तुम्ही सिम्पली ऑदर मध्ये जाऊन HTML पण म्हणू शकता. असलं पाहिजे नाहीये, वाटलंच मला. ठीक आहे,
यात सिंपल फाईल, इथे नाव देऊयात आपण index.html. म्हणजे बाय डिफॉल्ट ही फाईल रन होणारच आहे आपली तशी. ठीक आहे. त्याला सगळं वेगळं करण्याची गरज नाही, सिम्पली HTML index.html द्यायचं आहे आपल्याला. आता ह्या फाईल मध्ये मला काय करायचंय, माझा रजिस्ट्रेशनचा पेज जो आहे ना, तो पेज मला डिफाईन करायचा आहे, किंवा डाटा इन्सर्ट करण्याचा पेज मला डिफाईन करायचा आहे. ठीक आहे. सो मी लिहितोय पहिल्यांदा डॉक टाईप, त्यानंतर लिहितोय HTML, त्यानंतर लिहितोय हेड, त्यानंतर टायटल आपलं जसं की स्टुडंट, आणि हा काय करेल, ऍड न्यू किंवा फक्त ऍड स्टुडंट असं नाव देतो. बस, गरज नाहीये त्याच्यात मी बुटस्ट्रॅप वगैरे वापरत नाही. तुम्हाला बुटस्ट्रॅप वगैरे कसे वापरायचे याची आयडिया येऊन गेली आता मागे प्रोजेक्ट्स मध्ये. ठीक आहे. मी डायरेक्टली कॉन्सेप्टला हे करतो, मॉडिफाय करतो. ठीक आहे. सो मला काय करायचं आता, इथे फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे. आता फॉर्म क्रिएट करायचा म्हणजे मला काय काय लागणार इथे, सगळ्यात पहिल्यांदा मला लागणार आहे, सॉरी, जस्ट अ सेकंड हा. सो सिंपल मला काय लागणार आहे, एक फॉर्म लागणार आहे. फॉर्म, या फॉर्मला एक ऍक्शन द्यायची, पण नॉर्मल ऍक्शन मी पास करणार नाही आता, हे लक्षात घ्या. मला काय करायचं, ही जी ऍक्शन आहे इथे मला काय करायचं, माझा कंट्रोलरचा पाथ पास करायचा. कंट्रोलरचा पाथ म्हणजे तुम्ही जो कंट्रोलर मध्ये पाथ लिहिलाय ना इथे मॅपिंग मध्ये, हा मॅपिंगचा पाथ पास करायचा. बट कुठनं पास करायचा मला, हा थीम लिपचा वापर करून. सो थीम लिप कसं वापरणार, TH वापरून वापरणार. आपण TH कोलन ऍक्शन, सेम कॉन्सेप्ट आहे. पण आता हा घेत का नाहीये, TH तर यायला पाहिजे होतं ना. ठीक आहे, बघूया. ऍक्शन, आणि ऍक्शन मध्ये आपला पाथ, त्याला तुम्ही डायनॅमिकली ऍड करू शकता, @कर्ली ब्रॅकेट्स मध्ये. तिथून तो कॉपी करून आणायचा आणि इथे जाऊन पेस्ट करायचा. याला एरर येईल, क्लोज करून घेतो फॉर्मला. सिमिलरली मेथड, मेथड कोणती वापरतोय मी, पोस्ट. बघा इथे दिसतंय मॅपिंग टाईप पोस्ट आहे. तिथं पण तुम्हाला दाखवलंय बघा त्याने, रिक्वेस्ट मेथड काय असली पाहिजे, पोस्ट असली पाहिजे. ठीक आहे. हे सगळं खाली दिले जातं तुम्हाला, तुम्ही याच्यात वापरू शकता, वाचू शकता. सो इथे मला काय लिहायचं आता, मेथड लिहायची पोस्ट. सो मेथड नॉर्मली लिहिलं तर चालतं, असं काही नाही का त्याला TH वापरलंच पाहिजे. मेथड इक्वल्स टू पोस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर एन्क्रिप्ट टाईप, तुम्हाला डेटा टाईप द्यायचा असेल तुम्ही तो डेटा टाईप वापरू शकता. तुम्हाला काही जे इन्फॉर्मेशन पास करायची असेल ती पास करू शकता. त्याच्यात कोणता ऑब्जेक्ट मला पास करायचा आहे, त्या ऑब्जेक्टचं मी नाव पास करेल आता. तो म्हणजे डॉलर स्टुडंट. ठीक आहे. ऑब्जेक्ट टाईप माझा काय, स्टुडंट आहे. स्टुडंट ऑब्जेक्ट टाईप काय आहे माझा, स्टुडंट माझा ऑब्जेक्ट ऍक्च्युली काय आहे, एंटिटीचा आहे. म्हणजे तुम्हाला जर आठवत असेल, आपल्या एंटिटीला आपण जे नाव पास केले ते नाव पास केले. स्टुडंट एका स्टुडंट्स आहेत, एकदा कन्फर्म करतो फक्त मी, जस्ट अ सेकंड. माझं कुठे काही मिस झालं की मला अपडेट करा लगेच तुम्ही, असं म्हणजे हे नका ब्लाइंडली नका बसू. काही जरी चुकत असेल तर लगेच कळवा मला. काही दिसत नाहीये. स्क्रीन विजिबल आहे ना, स्टक नाही झाला ना कुठेच. आहे, विजिबल आहे सर स्क्रीन. ओके ओके, चालेल. सो लेबल फॉर नेम, स्टुडंट नेम, input type equals to text,
त्यानंतर याला नेम आणि आयडी पास करायचा आहे आपल्याला. ठीक आहे. पण आता हा नेम आयडी पास करताना डायरेक्टली असं न पास करता मी पुन्हा काय करतो, थीम लीफ मध्ये पास करतो याला. थीम लीफ फील्ड, आणि फील्ड कोणती असणार माझी ही, सो स्टारचा अर्थ इथे कंपल्सरी आता हे काय झालं माझं, तिथनं मॉडेलचं नाव झालं पुन्हा सेम. ठीक आहे. सो मी याला काय नाव दिलं होतं, नेम दिलं होतं. ठीक आहे. आपण क्लास वगैरे तर काही वापरणार नाहीयेत. ठीक आहे. आयडी पास करून द्या त्याला. आयडी म्हणजेच माझा नेम झाला. सेल्फ क्लोजिंग आहे. बीआर टॅग. मी यालाच कॉपी पेस्ट करतो खाली. आपल्या कोणत्या कोणत्या फील्ड्स आहेत ते एकदा बघून घेतो. फॉर्मॅट होते काही नाही एवढा, जाऊ द्या कशाला सांगू. नेम, ईमेल आणि पासवर्ड आणि मोबाईल 4 आहेत. ठीक आहे. सो हा ईमेल साठी ईमेल ऍड्रेस, टाईप ईमेल ठेवू शकता तुम्ही किंवा सिम्पली टेक्स्ट ठेवलं तरी काही हरकत नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा लेबल फॉर पासवर्ड आणि मोबाईल साठी. मी आता पहिल्यांदा मोबाईल घेतो टेम्पररी. फॉर मोबाईल नंबर, त्यानंतर पुन्हा इनपुट टाईप टेक्स्ट, पीएच फील्ड, मोबाईल, आयडी इक्वल्स टू, अरे काय इश्यू आहे यार, मोबाईल. पुन्हा एकदा ब्रेक टॅग, आणि यालाच कॉपी करून घेतो परत आता पासवर्ड साठी. हे फार कन्फ्युजन व्हायला मला टाईप करताना परत पासवर्ड. इनपुट टाईप पास म्हणजे तो हिडन मोड मध्ये जातो. याला कॉपी करतो. इथे तर पेस्ट करताना नव्हता ना यार मेसेज. ठीक आहे. पासवर्ड. त्याच्यानंतर बटनचा टाईप, आता बटन इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. सो इथे बटन टाईप सबमिट व्हॅल्यू सेव्ह. ठीक आहे. आणि रिसेट वगैरे करायचा असेल तर रिसेट तुम्ही करू शकता. सध्या गरज वाटत नाहीये त्यामुळे सोडून देऊ आपण तो पार्ट. अजून काही राहतंय का याच्यात चेंजेस करण्यासारखं? मला नाही वाटत काही राहतंय म्हणून. ठीक आहे, सफिशियंट आहे. रिडायरेक्ट ऍट्रिब्यूट्स आपण सेट केलेले आहेत ऑलरेडी. रिडायरेक्ट ऍट्रिब्यूट्स करण्यासाठी काय ऍक्च्युअली तो एक सेशन टाईप क्रिएट करतो तुमच्यासाठी. त्याच्यामध्ये काही टेम्पररी व्हेरिएबल्स मेसेजेस तुम्ही पास करू शकता. पण सध्या गरज नाही त्याची, आपण तो नंतर पार्ट बघूया. प्रोजेक्ट रन केल्यानंतर आपल्याला इंडेक्स डॉट फाईल रन व्हायला पाहिजे. मी प्रोजेक्ट पहिल्यांदा क्लीन करतो आणि नंतर रन करतो. रन प्रोजेक्ट सर वरच मी रन ते ना करतो. सबमिटचं टाकेल जसं टाईप इक्वल टू बऱ्याच जागी पासवर्ड केलेले, पण इथे लास्टला सबमिट आणि सेव्ह असे 2 बटन वेगवेगळे नाही टाकले. नाही, बटनचा टाईप सबमिट आहे. ठीक आहे. आपण इनपुट टाईप सबमिट पण घेऊ शकतो. मी बटन टाईप सबमिट वापरतो. दोघांचा अर्थ सेम आहे. म्हणजे हा पण काय करेल, बटन मध्ये सबमिट क्रिएट करेल, आणि जर तुम्ही इथे इनपुट म्हणत असाल तर हा पण काय करेल, बटनच क्रिएट करेल सबमिट फॉर्म मध्ये. ठीक आहे. आणि व्हॅल्यू काय आहे, तर व्हॅल्यू ही त्याची रेंडर आहे, टेक्स्ट
ज्याला आपण काय म्हणतो कॅप्शन म्हणतो एक प्रकारचं. तो फ्रंट एंडला हे नाव देईल त्याला सेव्ह. तुम्हाला वाटत असेल तुम्ही तर रजिस्टर नाव देऊ शकता. ह्या व्हॅल्यूशी काही संबंध नाही त्याचा. व्हॅल्यू काय माझ्यासाठी ऑन स्क्रीन व्हॅल्यू त्याची, ऑन स्क्रीन कॅप्शन आहे त्याचं. ओके. रन करतोय एक सेकंड हा. राईट माऊस रन ॲज स्प्रिंग बूट. आय होप की रन व्हावं आता. एरर दिला. स्टूड डेटा अननोन डेटाबेस स्टूड डेटा. अननोन डेटाबेस स्टूड डेटा. का रे बाबा काय प्रॉब्लेम झाला तुला? स्टूड डेमो आहे सॉरी. स्टूड डेमो नावाचा डेटाबेस आहे माझा. माय बॅड चुकलं ते. प्रोजेक्ट थांबलेला आहे ना आपला, पुढे एरर तर नाही दिला त्याने, म्हणजे एक्झिक्युशन नाही झालं. ठीक आहे चालेल. प्रोजेक्ट रिपॉझिटरीज म्हणजे प्रोजेक्ट प्रॉपर्टीज मध्ये जाऊन स्टुडंट डेमो काहीतरी आहे, ते स्टूड डेमो कदाचित. हा स्टूड डेमो. पहिल्यांदा बघूयात त्यामध्ये काही डेटाबेसेस मध्ये काही क्रिएट केलंय का त्याने. यूज स्टूड डेमो शो टेबल्स. एक पण टेबल नाही त्याचा. ठीक आहे. आता पुन्हा प्रोजेक्ट रन करतो मी. राईट माऊस रन ॲज स्प्रिंग बूट ॲप. झाला क्रिएट. झालंय का बघा. स्टुडंट नावाचा डेटाबेस मध्ये टेबल क्रिएट झाला माझ्या. ठीक आहे. म्हणजे इथपर्यंत तो आला बरोबर. प्रोजेक्ट रन का होईना. प्रोजेक्ट रन का होईना. मॅन्युअली रन करून बघतो मी. कमांड क्रोम 8080 समथिंग. नाही झाला तर याच्यावर चेंज करतो. 8000 3000. HTTPS नाही पाहिजे रे बाबा मला. नाही ठीक आहे. एरर काय दिला त्याने परत. इनव्हॅलिड कॅरेक्टर फाउंड इन द मेथड नेम. विच मेथड नेम. HTTP method must be a token. एरर चाललाय त्याला कुठेतरी. कुठे चाललाय एरर नेमका आता. illegal argument exception. Store. मेथड नेम ठीक आहे. इंडेक्स मध्ये इथे ऍक्शन जी पास केली ती ऍक्शन सिंपल टाकून बघतो मी आता. त्यांना असा एरर दिला का. ठीक आहे. सिंपल वाला ट्राय करूया. स्टॉप केलं. क्लिअर करून घेतो. परत रन करू. कोणत्या पोर्ट वर चालू झालाय तो पोर्ट तो सांग. 8080. ठीक आहे.
8080. This application has no explicit mapping for the /error. So you are seeing this is a fallback. An error happened during template parsing class path resource template/index.html. कुठे एरर गेलाय त्याला? ठीक आहे. ओके, ठीक आहे. काम करूया. Neither binding result nor plain target object for name student available as request attributes. कुठे स्टुडंट मध्ये का? नाही ना, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला तसं. स्टुडंट ऍट्रिब्यूटचा टार्गेट तर रीड झालंय माझं. रूट कॉज काय कॉज आहे? ठीक आहे, ऑब्जेक्ट काढून टाकून बघतो त्याला एकदा, ट्राय करतो मी. परत एकदा स्टॉप करतो, परत एकदा रन करतो. ठीक आहे, बिन क्लासेस वापरले नाहीत म्हणून त्याने एरर थ्रो केली त्याला. ठीक आहे, काढून टाकूयात, काही इश्यू नाहीये. नाही. याची व्हॅल्यू आली पण इथं बटनला नाव नाही आलं, सॉरी. रजिस्टर. ठीक आहे, थीम लिप सेट झालाय माझा. बिन क्लासेसचा एरर का आला? कारण आपण सिलेक्ट करून डाटा रेंडर करत नव्हतो ना कोणताच, त्यामुळे त्याने एरर थ्रो केला डिस्प्ले करताना. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. आता त्याला आपण सबमिट करून बघूया डाटा सेव्ह होतोय का. म्हणजे काय झालं सर? ऍक्च्युली जे मी इथं वापरलं होतं ना, काय म्हणतात त्याला, TH आणि डाटा बाइंड करण्यासाठी, हा. तर तो बिन क्लासेस सर्च करत होता त्याला डाओ क्लासेस मध्ये, किंवा कुठेतरी अशी व्हॅल्यू की जिथे कुठेतरी डाटा सेट झाला, तो सर्च करत होता, त्यामुळे तो प्रॉब्लेम झाला होता त्याला. पण आता तसं काही करत नाही ना आपण सिंपल पहिल्यांदा इन्सर्ट करण्याचा प्रयत्न करतोय. डाटा तर सिस्टीम मध्ये एक्झिस्टच करत नाही आपल्या. लक्षात आलं का मला काय सांगायचंय? आपण डाटा क्रिएट करतोय ना, रजिस्टर्ड करतोय, म्हणजे बॅकग्राऊंडला डाटा करतोय. तर इथं व्हॅल्यू बाइंड काय करणार आपण? डाटा सेट कशाचा करणार? कशाचाच नाही. म्हणून तो एरर. ठीक आहे, डेटाबेस तर मध्ये आता क्रिएट झालाय माझ्या व्हॅल्यूज. पहिल्यांदा डेटाबेस मध्ये काही आहेत का माझ्या टेबल मध्ये ते चेक करू. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट्स म्हणून सर्च मारतो मी. एम्प्टी सेट आहे. ठीक आहे, आता नाव टाकतो मी माझं, अमोल गायकवाड. ईमेल आयडी gaikwadamol@gmail.com. मोबाईल नंबर आणि पासवर्ड ए कॅपिटल मध्ये BCD@1234. जस्ट ट्राय करूया होतंय का. सबमिट. डाटा गेलाय बॅकग्राऊंडला. आता कन्सोल वर चेक करू काही देतंय का मला. कन्सोलने काही डेटा दिला नाही, लॉग मेंटेन केला नाही. मी लॉग मेंटेन करायला हवं होतं. ठीक आहे, काही हरकत नाही. आता डेटाबेस मध्ये पहिल्यांदा मी चेक करतो डाटा आलाय का. येस, दिसतोय डाटा आलेला. ईमेल, मोबाईल, नेम आणि पासवर्ड. आता डेटा दिसताना तुम्हाला थोडा मागे पुढे दिसू शकतो. रिझन काय? एंटिटी जशी क्रिएट होते ना, तशी ती त्या वेनं असली पाहिजे असं काही नाही.
फक्त काय आयडी इम्पॉर्टंट होता, तर तुमचे कॉलम्स थोडे मागे पुढे होऊ शकतात, हे लक्षात घ्या. समजते ना मी काय बोलतोय ते? आपण रिपीट एंटिटी करा सर एकदा. येस सर. बघा, आपण एंटिटी कशी क्रिएट केली बघा. मी एंटिटीचा क्लास दाखवतो पहिल्यांदा. एंटिटी मध्ये काय काय घेतलंय मी? पहिल्यांदा आयडी घेतला, त्याच्यानंतर नेम घेतला, मग ईमेल घेतला, पासवर्ड घेतला, सगळ्यात शेवटी मी मोबाईल घेतला होता. ठीक आहे. बट बेसिकली जेव्हा हा क्लास एक्झिक्यूट झाला ना, तर क्लास एक्झिक्यूट होताना त्याला जो पहिल्यांदा वाटला अल्फाबेटिकली वगैरे जो काही असेल प्रकार, तो त्याने काय केला, तो घेतला आणि त्या क्लासला त्याने ते एक्झिक्यूट केलं. म्हणून काय झालं, माझ्याकडे डाटा टेबल क्रिएट होताना पहिल्यांदा ईमेल आला, मोबाईल आला, नंतर नेम आला, शेवटीला पासवर्ड गेला. अल्फाबेटिकली ऑर्डर आहे बघा, दिसतंय? आता तुम्ही म्हणशाल अल्फाबेटिकली, तर मग आयडी कसं काय आला सुरुवातीला? प्रायमरी फील्ड आहे ना ती, प्रायमरी की फील्ड आहे, त्यामुळे तिथं सुरुवातीलाच येणार आहे. सो तुमचं ऑब्जेक्ट क्रिएशन कसंही असो टेबल मधला, त्याचा प्रॉब्लेम नाहीये. आपला डाटा पर्टिक्युलर कॉलम मध्ये बरोबर गेला हे समजून घ्या. ठीक आहे. आता प्रश्न होता कुठला वाला, तो कंट्रोलर मध्ये, हा रिडायरेक्ट ऍट्रिब्यूटचा वाला. तर रिडायरेक्ट ऍट्रिब्यूट्स काय करतो या ठिकाणी, माझ्याकडे जर समजा डेटा प्रॉपरली सेव्ह होत असेल, कॉन्सेप्ट समजून घ्या माझी. ठीक आहे. तर मी पहिल्यांदा काय करतो, याला टेम्पररी इथे मेसेज घेऊन जातो, जसं की ट्राय कॅच मध्ये ऍड करतो सगळं काही. एक्सेप्शन ई. ठीक आहे. एक्सेप्शनला इम्पोर्ट करायची गरज नाही पडत, कारण तो पॅरेंट क्लास आहे मोस्टली. बट लागला तर आपण त्याला नंतर इम्पोर्ट करूया. म्हणजे सगळ्यात एररचा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. इथे मी सेव्ह केलं. ठीक आहे. आता सेव्ह केल्यानंतर मला काय करायचंय, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आता मला काय करायचंय, मला एरर थ्रो वगैरे करायचा होता. ठीक आहे. किंवा डाटा काही चुकत असेल माझा, तर तो डाटा एरर मध्ये मला डिस्प्ले करायचा होता. तर तो डिस्प्ले करताना कुठे ह्या रिडायरेक्ट ऍट्रिब्यूट्स मधनं करता येतो. मी याला रिडायरेक्ट ऍट्रिब्यूटला कॉल केलं आणि डॉट मध्ये इथे मला ऑप्शन दिसतात बघा. ठीक आहे. एक फ्लॅश ऍट्रिब्यूट दिसतंय, ऍड फ्लॅश ऍट्रिब्यूट. हा काय करतो, हा फ्लॅश ऍट्रिब्यूट म्हणजे तुमच्याकडे एक टेम्पररी असं कन्सिडर करा की हा एक सेशन व्हेरिएबल आहे, सेम सध्याच्या सिच्युएशनला फक्त. ठीक आहे. हा सेशन व्हेरिएबल काय करतो, एक मेसेज घेऊन जातो तुमचा, ज्याला तुम्हाला एक पॅरामीटर आर्ग्युमेंट मध्ये पास करूयात आपण टेम्पररी, जसं की मी पास करतोय मेसेज मध्ये. आणि मेसेज काय माझा, सक्सेस, असं काहीतरी मी टाकलं. म्हणजे मला हा फ्रंट एंडला कुठेतरी वापरता येईल UI मध्ये. ठीक आहे. आणि काही जरी एरर येत असेल, तर मी पुन्हा हा काय करेल, सेम घेईल, फक्त एक्सेप्शन मध्ये टाकून देईल. एवढंच करायचंय मला, बाकी काय नाही. फक्त सक्सेसच्या जागी काय जाईल, एरर पास करेल. इथं सक्सेस घेतला, तसा इथे एरर टाकला. एवढे 2 चेंजेस करून घेतले मी. ठीक आहे. म्हणजे आता मला हे फ्रंट एंडला वापरता येतील. आता फ्रंट एंडला कसं वापरायचं याला, फ्रंट एंडला वापरताना आपल्याला याला कदाचित याला मेसेज मध्ये कसं वापरता येईल मला, फ्रंट एंडला फ्रंट एंडला कसं वापरता येईल. आय गेस फ्लॅश मेसेज आहे. मला फ्लॅश मेसेज कसा वापरता येईल हा ऍट्रिकचा, कन्फर्म करावं लागेल त्याला. पण एरर जाईलच मला लक्षात. कारण मी त्याच पेजवर रिडायरेक्ट होतोय ना. सिम्पली मी काय करतो, कन्सोल डॉट लॉग करून पाहतो. कन्सोल डॉट लॉग होणार नाही का, लॉग
लॉग व्हायला पाहिजे ना. अपाचे कॉमन लॉग्स लॉम्बॉग मध्ये पण आहे. अपाचे जुली मध्ये पण आहे. एक्सटर्न मध्ये पण आहे. मग त्याच्यात कुठल्या याच्यामध्ये लॉग आहेत मला चेक करावं लागेल. डायरेक्ट न करता मी पहिल्यांदा इम्पोर्ट करून बघतो सिंपल वाला. ठीक आहे. म्हणजे लाईन बाय लाईन मी इम्पोर्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याला. म्हणजे जशी गरज पडेल तशी. जसं की कॉम डॉट org डॉट अपाचे डॉट लॉगिंग डॉट log4j log simple log message public message types use implement their own messages log4j which can be used obtain loggers object the current object to logger context new context internal वाला private आहे. ठीक आहे. याला वापर कसा करायचा दिलं नाही काही एक्झाम्पल वगैरे काही. ठीक आहे. लॉम्बॉक कशात वापरलो का आपण? फॉर्म मध्ये त्याची लायब्ररीचं नाव काय आहे? org प्रोजेक्ट लॉम्बॉक. ठीक आहे. याच्यात पॅकेज नेम कोणतं आहे? org डायरेक्ट लॉम्बॉकच आहे. ठीक आहे. लॉम्बॉक डॉट डॉट जावा डॉट लॉग. हा काय करतो? लॉग एक्झाम्पल विल जनरेट लॉगर गेट. ठीक आहे. असो जाऊ द्या. याच्याबद्दल आपण नंतर बघूया. याला सिंपल एका वेगळ्या फाईल मध्ये पण तुम्हाला लॉग मेंटेन करता येतात, जेणेकरून नंतर कधी काही बग फिक्सेस करायचे असले किंवा एखाद्याने कन्सर्न रेज केला तर तुम्हाला ते पण मेंटेन करता आलं पाहिजे, चेक करता आलं पाहिजे. मी याबद्दल सांगतो तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये. डोंट वरी. एक टार्गेट होतं आपलं आजचं की ऍटलिस्ट डाटा इन्सर्ट व्हायला पाहिजे. तो डाटा इन्सर्ट झालाय आपला. ठीक आहे. ठीक आहे. काय प्रॉब्लेम नाही. ओके. एक फास्ट मध्ये रिवाइज करतो मी आज काय काय घेतलंय आपण. ओके. सगळ्यात पहिल्यांदा आपण सिंपल ऍप्लिकेशन क्रिएट केलं स्प्रिंग बूटचं इनिशियलायझरने किंवा त्याच्या स्टार्टरने. सगळ्यात सुरुवातीला आपण स्टार्ट केला होता त्याचा एंटिटी क्रिएशन पासून. एंटिटी क्रिएट केल्या आयडी, नेम, ईमेल, पासवर्ड, मोबाईलने. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर बनवला एक कारण ऑब्जेक्ट इनिशियलाइज करता यावं म्हणून. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर घेतला कारण गेटर सेटरने सेट केलेल्या व्हॅल्यूज त्याच्यात ऍड करता याव्यात म्हणून. एंटिटीज फील्ड ज्या आहेत आपल्या त्याच्या गेटर सेटरने सेट केल्या. एंटिटीचं काम संपलं. त्याच्यानंतर आपण बनवला रिपॉझिटरी टू हँडल ऑर टू मॅनिपुलेट दॅट एंटिटी. रिपॉझिटरी क्लास बनवला. जेपीए रिपॉझिटरी त्याला एक्सटेंड केली. नॉट एक्झॅक्टली क्लास, इट इज अन इंटरफेस. तर जेपीए पण काय माझा एक इंटरफेसच आहे ज्याच्यामध्ये मी एक्सटेंड केला त्याला आणि पास केलाय टेम्पलेट माझा एंटिटी क्लास. त्याच्यानंतर रिपॉझिटरीचं काम संपलं. त्याच्यानंतर मी केलं कंट्रोलरचं काम. कंट्रोलर काय करतो तर कंट्रोलर माझा डेटा कंट्रोल करण्याचं काम करतो, डेटा मॅनिपुलेट करण्याचं काम करतो बाय प्रोव्हाइडिंग ऍक्सेस पाथ. ओके. ऍक्सेस पाथ शब्द वापरला मी, लक्षात घ्या. याला आपण राऊट शब्द वापरला होता. राऊट्स. तर राऊट्स कुठे डिफाईन होतात? @ अॅनोटेशन आहे. मॅपिंग मेथड जे असतात ना, ह्या तुमच्या मेथड टाईप आहे. जसं आता मी इथं लिहिलंय
पोस्ट मॅपिंग म्हणजे माझ्याकडे मी पोस्ट मेथड वापरली आहे कुठे इंडेक्समध्ये, आणि चुकून जर समजा मी इथे गेट वापरत असेल, फॉर एक्झाम्पल मी लिहून टाकतो, जस्ट ट्राय करूत ना आपण, आता सध्या कनेक्टेड आहोतच तसे, काही इश्यू नाहीये. याला मी चुकून जर समजा काही मेथड वगैरे वापरली आणि सेम याला डाटा टाईप वापरून सबमिट केलं, मेथड कोणती आहे याला गेट, आता याला मी चेक करतो डाटा स्टोअर होतोय का, जसं मी ते नाव लिहितो टेम्पररी डेमो नेम, व्हायला तर नाही पाहिजे बट बघूया. demo@gmail.com स्पेलिंग चुकती आहे. मोबाईल नंबर 1234567890, पासवर्ड 12345678. आला एरर बघा. मेथड काय म्हटलं त्याने, एरर लगेच एरर थ्रो केला. मेथड गेट इज नॉट सपोर्टेड. कुणासाठी त्याने एरर पण थ्रो केलाय, कोणासाठी, त्या मेथडसाठी जिथे तुम्ही मेथड पास करताय, मेथड नॉट अलाउड, त्याने एरर पण थ्रो केलाय. ठीक आहे. आपल्याला मेथड काय पाहिजे होती, पोस्ट, इथं लिहून दिलंय आपल्याला पोस्ट मॅपिंग. सो मेथड टाईप काय असला पाहिजे, पोस्ट असला पाहिजे. जसं मी म्हटलं, मला मी शुअर होतो की एरर यायला पाहिजे, तो एरर आला पण. जस्ट रिफ्रेश करतोय आता, वापस जातो आणि फक्त याला रिफ्रेश करून परत डेटा सबमिट करतो. डेमो नेम, डेमो जीमेल 123456 समथिंग काहीतरी टाईप करतो, पासवर्ड 12345678 जायला पाहिजे. पोस्ट आहे, बरोबर आहे. काही चेंजेस नाही केलेली मी अजून. ठीक आहे. अकाउंट साईडचा डाटा हिट होतोय, बघूयात बॅकग्राऊंडला डाटा आलाय का. ऑपरेशन वर्किंग मध्ये, ट्रान्झॅक्शन वर्किंग आहे त्याचं, कारण सिलेक्ट अजून सिलेक्ट माझं झालेलं नाहीये, वेट करता येते. ठीक आहे, बाहेर पडलो त्यातनं मुद्दा म्हणून मी. ऑपरेशन एक्झिक्यूट होत आहे, स्टॉप करतो मी, गरज नाहीये. ठीक आहे, म्हणजे आपलं काम बरोबर होत आहे. ठीक आहे, इथे मी मेथड वापरलं, टाईप वापरला, डेटा त्याला मला जसा जसा पाहिजे होता तसा प्रॉपरली डाटा सेट करण्यासाठी. त्याच्यानंतर एक सिम्पल वे मध्ये घेतला मी तुम्हाला, बुटस्ट्रॅप वगैरे शिकवलंय आता, तुम्ही बुटस्ट्रॅप वगैरे वापरू शकता जेणेकरून डाटा तुमचा स्टोअर होईल, UI चांगला दिसेल आणि रिस्पॉन्सिव्ह राहील, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बुटस्ट्रॅपचा वापर. ठीक आहे. इथे गेट, इथं तुझ्या तुम्ही आयकॉन बघाल आता लॉक चालय, कारण तुम्ही युजर नेम पासवर्ड स्टोअर करताय. ऑटोमॅटिकली त्याने डिटेक्ट केलं की तुमच्याकडे ईमेल ऍड्रेस आलाय आणि पासवर्ड तुम्ही घेतायत, तर त्याने सजेशन दिलंय. हे ब्राउझर चेन बिल्ड सेटिंग आहे, त्याच्यासाठी काही वेगळं नाही केलं मी. आणि कनेक्शन अजून सिक्युअर नाही आहे, कारण आपण वेबसाईट होस्ट नाही केली. होस्ट केल्यानंतर आपण त्याला SSL सर्टिफिकेट अप्लाय करू शकतो. सर्टिफिकेट टाईप, तो डाटा आपला सेव्ह होऊन जातो. बघूयात कनेक्शन करून. ट्रान्झॅक्शन मध्ये गेला तो, ट्रान्झॅक्शन मध्ये गेला, त्यामुळे वेळ लागतोय त्याला, इतका वेळ नाही लागला पाहिजे होता. ठीक आहे, काही हरकत नाही, त्याला आपण स्टॉप करून टाकू. कुठे गेलं माझं, सर्व्हर गरज नाही, मला स्टॉप करतो आता. टर्मिनेट प्रोसेस. वेटिंगला होता 2-3 वेळेस, काहीतरी ऑपरेशन परफॉर्म झालं असेल त्याचं, त्यामुळे प्रॉब्लेम झाला त्याला. आता ट्राय करून बघूया. नाही, करावंच लागेल, ते परफॉर्म करावंच लागेल, पर्याय नाही त्याच्याशिवाय. ठीक आहे, ते ट्रान्झॅक्शन क्वेरी, ती क्वेरी काय करावं लागेल, क्लोज करावं लागेल आणि मग वर्किंगला आणावं लागेल त्याला. सो मी ते सांगेल तुम्हाला ट्रान्झॅक्शन कसं परफॉर्म झालं, ते काय झालं त्याला. ट्रान्झॅक्शनल तुम्हाला सेट करता येतं, कोणाला, रिपॉझिटरीला ट्रान्झॅक्शनल म्हणून काहीतरी आहे, तर एक अॅनोटेशन मी ते पण सांगेल. ठीक आहे. आणि रिपॉझिटरी मध्ये आपण सध्या फक्त काय वापरलं, सेव्ह डेटा वापरला, बाकी काही नाही. इथे रेपो डॉट सेव्ह. सिमिलरली रेपो डॉट सेव्ह म्हटलं तर रेपो रिपॉझिटरी डॉट काउंट रिटर्न्स द नंबर ऑफ रेकॉर्ड्स, नंबर ऑफ इन्स्टन्सेस, डिलीट, तुमचा डेटा डिलीट करण्यासाठी, डिलीट ऑल, सगळे डिलीट करण्यासाठी
इथे डिलीट बाय आयडी म्हणू शकता तुम्ही. एंटिटी पास करायचे. इथे दिलं बघा, डिलीट ऑल बाय आयडी, त्याच्यानंतर डिलीट बाय आयडी वगैरे सगळे प्रकार आहे. रेडीमेड फंक्शन्स आहेत, फक्त पास करायचे तुम्हाला डाटा. बाकी काही नाही. फाइंड ऑल, त्यानंतर फाइंड बाय आयडी, त्यानंतर फाइंड वन, अजून अपडेट वगैरे पण असणार आहे बहुतेक. मी फक्त चेक करतो फक्त शेवटपर्यंत जाऊन. अपडेट नाहीये का याच्यात? अपडेट असायला पाहिजे होतं. सेव्ह अँड फ्लश, ठीक आहे. डिलीट आणि हे तर आहे, बट बघू. फाइंड पण आलं म्हणजे सिलेक्ट पण आलं, फक्त अपडेट टर्म नाहीये त्याच्यामध्ये. तर अपडेट साठी बघू आपण काय करता येईल ते. डोंट वरी, अपडेट साठी पण आपल्याला चेंजेस करता येतील, कारण रेकॉर्ड अपडेट करायचे आहेत ना आपल्याला पुढे. एडिट करताना तर जसं मी स्टुडंट स्लॅश आयडी पास केलं, तर मला तो स्टुडंटचा आयडी नुसार डाटा मिळाला, तर मला अपडेट पण करता यायला पाहिजे. सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजेत माझ्या गरजेप्रमाणे त्या. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट्स कुणाला? प्लीज कन्फर्म करा. नाहीतर मग आपण आजचं सेशन पुन्हा कन्क्लूड करून टाकू. हो की नाही? तुम्ही काहीच म्हणत नाहीत कोणी. नो सर. ओके, ठीक आहे. चालेल. ओके, थँक्यू. चालतंय, मग आपण कन्क्लूड करूयात. आज इन्सर्ट झालंय, उद्या सिलेक्ट होईल, आणि झालंच तर उद्या अपडेट आणि डिलीट पण घेऊन टाकू. ठीक आहे. पण उद्याच्या सेशन बद्दल मी थोडा साशंक आहे, तर तुम्हाला मी कळवेल तसं. म्हणजे साशंक म्हणजे 50-50 चान्सेस आहेत, बट तरी कन्फर्म करेल मी. संडे आहे, दिवसभरात कोणताही 1-2 तास आपण अटेंड करण्याचा प्रयत्न करू. मिनिमम 1-1.5 तास अगोदर मी तुम्हाला इन्फॉर्म करेल ग्रुपवरती उद्याच्या दिवसभरामध्ये. नाहीच इन्फॉर्म केलं तर संध्याकाळी आपला सेशन राहीलच. डोंट वरी. मी तसं मग सांगेल, तसं ग्रुपवर सांगेल तुम्हाला सगळ्यांना. मला अटेंडन्स घेऊ द्या फक्त 1 मिनिट थांबा. येस, थँक्यू. घेतलं मी, अटेंडन्स कंडक्ट केलंय. तुम्ही लेफ्ट करू शकता. सर आउट ऑफ सिलेबस एक क्वेश्चन आहे. बोला ना, विचारा. सर JWT काय असतं? JWT, ऍक्च्युली JWT चा फुल फॉर्म तुम्ही म्हणू शकता जावा विंडो टूल्स, माझ्या माहितीप्रमाणे. ओके. बट JWT चा तसं काही पर्टिक्युलर म्हणू शकतो मी की जावा विंडो टूल्स किंवा जावा विंडो टूल किट्स पण म्हणता येईल, वेब टूल्स पण म्हणता येईल. ओके. आता त्याचा यूज वेगवेगळ्या प्रकारचा आहे. हम्म. आता मी त्याचा वेगवेगळ्या प्रकारे म्हणायला गेलं तर काय आहे त्याचं, मी एक्झॅक्टली तुम्हाला वर्किंग सांगतो. जावा विंडो टूल नाही, सॉरी, जावा विंडो टूल नाही, आपण वेब टर्मिनॉलॉजी बघतोय. सो जावा वेब टूल्स नाही येणार किंवा विंडो टूल नाही येणार ते. JWT मला जेवढं आठवतंय, सॉरी थोडस मिसकन्सेप्ट झालं. मला जेवढं आठवतंय त्यानुसार मी सांगतो. JWT म्हणजेच काय, तर सिम्पली वेब एपीआय मध्ये जे आपण टोकन्स वापरतो ना ऑथेंटिकेशन परफॉर्म करण्यासाठी. म्हणजे काय असतं, युजर्सला, काही युजर्सलाच किंवा काही ऍप्लिकेशन्सलाच फक्त तुमचा डाटा अपडेट किंवा डिलीट करण्याची परमिशन असते. क्रिएट कोणीही करू शकतं. डिलीट, अपडेट किंवा सिलेक्ट जो म्हणतो आपण, तो काही वेळेस रिस्ट्रिक्ट केला जातात. फक्त पर्टिक्युलर युजरलाच फक्त त्याची परमिशन असते, ऑथेंटिकेटेड युजर्सला. सो ते तिथे वापरता येतं आपल्याला. JWT, ज्याला जनरली आपण म्हणू शकतो जे फॉर आय गेस जेसन असावं. जेसन काय म्हणता येईल त्याला, वेब टोकन्स. मला ते कशात आठवलं, स्प्रिंग नाही, कोणतं इथे, स्विंग मध्ये पण होतं तिथे, पण ते AWT होतं. मी त्याच्यात कन्फ्युज झालो जरा, सॉरी. AWT म्हणजे ते ऍप्लिकेशन विंडो टूल्स वगैरे जो प्रकार म्हणतो आपण, ते AWT आणि स्विंग टूल्स. तर जिथे JWT चा अर्थ होतो जेसन वेब टोकन्स. म्हणजे डाटा तुमचा हा जेसन फॉर्म मध्ये जेव्हा तुम्ही हँडल करता, म्हणजे वेब एपीआय वापरता इन शॉर्ट, तर तेव्हा तुम्हाला काय होतं, तिथे ठराविक युजर्सलाच फक्त ऍक्सेस दिला जातो. किती रिक्वेस्ट त्यानं परफॉर्म करायच्या एका वेळामध्ये किंवा दिवसभरामध्ये, किंवा एका नोडवरनं किंवा एका युजर कडनं एका टोकनच्या अगेन्स्ट. म्हणजे सिम्पली ऑथेंटिकेशन साठी ते वापरतात, ऑथरायझेशन साठी वापरतात. आय गेस मी आन्सर दिले, करेक्ट दिले असं मला वाटतंय.
सर आपल्या सिलेबस मध्ये आहे का तो? JWT आपण इंट्रोड्यूस करू शकतो. कारण वेब एपीआय घ्यायचंय मला आपल्याला थोडंफार ते ऍड करावं लागेल. घेऊ शकतो आपण त्याला पुढे. पण पहिल्यांदा थोडंसं कव्हर अप करून घेऊ, मग ऍड करू हवं तर. होईल असं नाही मी म्हणणार नाही. आपण घेऊ त्याला. नो डोंट वरी. ओके सर, प्लीज घ्या. हो, हो. चालेल. एनी अदर क्वेश्चन? ठीक आहे. नाही आय गेस. चालतंय. मग आपण सो सॉरी माझं थोडं इंटरनेट डिस्कनेक्ट झालेलं मध्यंतरी. फ्लक्च्युएट झालं. चालेल मग काही क्वेश्चन असतील तर आपण लेफ्ट करूयात मग. कन्क्लूड करू आजचं सेशन. हॅलो. हा बोला श्रेया बोला. हा सर काल काय घेतलं होतं ते थोडं सांगा ना, ऍक्च्युली हा काल जॉईन. रिवाइज हा हा सॉरी रिवाइज. माझ्या माइंड मधनं स्किप झालं ते. मी रेकॉर्डिंग स्टॉप केली आहे, सो मी फक्त तुम्हाला रिवाइज करून सांगतो. हा ओके. आय गेस व्हिडिओ शेअर होत आहेत आता आपल्या प्लेलिस्ट वरती बरं का. काहीतरी माझ्याकडनं ते लायसन्स अग्रीमेंट ऍक्सेप्ट करायचं राहिलं होतं, ते झालंय आता. स्क्रीन विजिबल आहे श्रेया? हो सर. ओके ठीक आहे. कालचा सेशन काय काय घेतला? स्टुडंट्स येस ठीक आहे. तर आम्ही कालच्या सेशनमध्ये ना मला जेवढं आठवतं त्याप्रमाणे सांगतो. यूज स्टेट्स म्हणजे हुक्स शक्यतो घेतले सगळे आम्ही. सगळ्यापैकी आपण 2 राहिलेत सांगायचे जर बोलायचं झालं त्याबद्दल तर. कोणते कोणते हुक्स घेतलेत? कोणी काही कन्सर्न रेज केलाय का मला बघू द्या. हँड आवाज आलाय. नाही. बोला कोण आहे? आय गेस शीतल. हा बोला शीतल. शीतल आवाज येतोय माझा? तुमचा आवाज येत नाही. बहुतेक नेटवर्कचा इश्यू आहे काहीतरी. टाइप करून सांगाल प्लीज मेसेज, तोपर्यंत मी यांचं थोडंसं ब्रीफ मध्ये डिस्कशन करतो. तर मी सांगत होतो काल आम्ही वेब हुक्स घेतलेत रिॲक्ट मधले. तर हुक्स मध्ये काय काय वापरलं? जनरली पहिल्यांदा कॉन्सेप्ट समजून घ्या. हुक्स काय असतात? तर हुक्स म्हणजे जनरली काय आहे? आपण मध्यंतरी एक टर्म वापरली होती प्रोप्स नावाची. आय गेस तुम्ही होतात त्या दिवशी. सो प्रोप्स कसं प्रॉपर्टीज मध्ये काय होतं, व्हेरिएबल्सला व्हॅल्यू असाइन करून तो शेअर करतो प्रॉपर्टीज वाईज. त्याचप्रमाणे इकडे हुक्स काय करतात, कॉम्पोनंट फंक्शनल कॉम्पोनंटच्या लाईफ सायकल नुसार ते काय करतात, व्हॅल्यू स्टोअर करतात जेणेकरून ते इझिली ऍक्सेस व्हायला पाहिजे दुसऱ्या रिॲक्ट म्हणजे रिॲक्ट ऍप्लिकेशनच्या फीचर्सला किंवा दुसऱ्या कॉम्पोनंट्स मध्ये त्या ऍक्सेस व्हायला पाहिजे. सेम एज दॅट ऑफ प्रॉप्स. ठीक आहे. तर हुक्स मध्ये कोणते कोणते हुक्स होते? तर हुक्स मध्ये जनरली यूज स्टेट आपण जो ऑलरेडी वापरला होता प्रोप्सच्या टायमाला. आय गेस डेमोच्या वेळेस आपण वापरला होता काहीतरी हा वाला नेम आणि ईमेल वाला. आणि त्याला आपण जेव्हा आपण हा ऑब्जेक्ट क्रिएट करू, जेव्हा हा रेंडर करू, तेव्हा आपण नेम आणि ईमेल प्रॉपर्टी त्याला सेट करून सांगत होतो की ही व्हॅल्यू काय करायची आपल्याला असाइन करायची, रेंडर करायची. सिमिलरली हुक्स डिफाईन करताना काय होतात, इथे यूज स्टेट वापरतात. सिम्पली हे गेटर सेटर आहे आपल्या जावा सारखं. फरक फक्त एवढा आहे की याला कसं लिहितात, एका सिंगल लाईन मध्ये लिहितात, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ऍरे क्रिएट करतात. हा सुरुवातीचा गेटर झाला माझ्या अंडरस्टँडिंग नुसार कॉन्सेप्च्युअली, आणि हा सेट म्हणजे सेटर झाला. आणि ह्या दोघांमध्ये जो मी याला यूज करतो यूज स्टेट, तर डिफॉल्ट काय होईल, नेम साठी एम्प्टी व्हॅल्यू सेट होतीये. मी पाहिजे तर इथे व्हॅल्यू त्याला सेट करू शकतो अमोल. म्हणजे ही काय झाली, व्हॅल्यू सेट झाली नेम साठी. मी जेव्हा ती नवीन चेंज करेल, मी जेव्हा याला गेट करेल ना नेम म्हणून, तर काय करेल, हा मला अमोल नाव रिटर्न करेल. आता जर मी रिटर्न केलं तर एम्प्टी रिटर्न करेल. पण यासाठी मी काय करतोय, सेट पण करतोय. मग सेट करण्यासाठी माझ्याकडे फंक्शनॅलिटी मी लिहितोय की बाबा जेव्हा मी टेक्स्ट मध्ये व्हॅल्यू सेट करतोय, तर इथे मी ऑन चेंजला त्याला देतोय की बाबा व्हॅल्यू सेट करायची कोणती, तर टार्गेटला मी जे टाईप करतोय ती, आणि ते काय करायचंय, युजरने रेंडर करायचंय कुठेतरी. मग कुठे रेंडर करायचंय, वेलकमला मी अलर्ट केला, अलर्ट मध्ये मी टाकलं वेलकम युजर नेम.
सिमिलरली नंतर बटनला पण मी तोच कॉन्सेप्ट वापरला होता कलरचा. माझ्याकडे कलर्स होते काही टेक्स्ट टेक्स्ट बॉक्सेस होता की बाबा मी युजरला सांगत होतो वरती की बाबा दिस इज माय फेवरेट कलर. मग कोणता कलर तर मी सांगत होतो त्याला की बाबा ब्लू, रेड, पर्पल, ऑरेंज, ग्रीन, पिंक. बट डिफॉल्ट मी काहीतरी सेट केलं होतं याला जसं की पर्पल. म्हणजे ऍप्लिकेशन लोड झाल्याबरोबर मला मेसेज काय मिळेल, पर्पल इज माय वन ऑफ द फेवरेट कलर. पण मग नंतर मी काय करतोय बटनच्या क्लिक इव्हेंट वरती कलर सेट करतोय. सेट CLR. CLR काय माझ्यासाठी प्रॉपर्टी आहे बघा, सेटर आहे. मग तो सेटर काय करतोय मी ब्लू, रेड, पर्पल, ऑरेंज, ग्रीन अकॉर्डिंग टू बटन टेक्स्ट मी त्याला सेट केलं. आणि काय केलं त्याला स्पॅन मध्ये डिफाईन केलं वेगळं छोटस. आणि त्याच्यात मी स्टाईल टॅग वापरला की बाबा काय करायचंय कलर वापरायचा आहे आणि कलर मध्ये काय द्यायचा आहे CLR. CLR म्हणजे जो मी वरती सेट केलाय यूज स्टेट मध्ये, जो बटनला टाईप करतोय मी तो कलर सेट होतोय. आणि मग मला डायनेमिकली मेसेज मिळेल किंवा ब्लू इज माय वन ऑफ द फेवरेट कलर, रेड इज वन ऑफ द फेवरेट कलर. आणि अकॉर्डिंगली त्याला CLR मध्ये मी कलर सेट करतोय. कलर म्हणजे CLR. तर CLR म्हणजे ब्लू, रेड, म्हणजे तो टेक्स्ट पण माझा काय होईल ऑटोमॅटिकली कन्सिडर होईल त्याच्यासाठी. हे 2 इफेक्ट झाले होते आमचे कालपर्यंत. त्याच्यानंतर कॉन्टेक्स्ट, रेफ. रेफ घेतला होता आय गेस. कॉन्टेक्स्ट आणि कॉलबॅक नावाच्या हुक्स राहिल्या होत्या फक्त. तर रेफचा एक एक्झाम्पल सांगतो मी. रेफ डेमो मध्ये घेतलेला आहे तो पण. तर इथे काय केलंय एक डायनेमिक व्हेरिएबल क्रिएट केला पुन्हा काउंट नावाचा, ज्याला मी काय करतो यूज रेफ सांगतोय. आता यूज रेफ काय करतो हा रेफरन्स ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्याचा रेफरन्स ऑब्जेक्ट नावाप्रमाणे. ठीक आहे. जी व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर आहे ती व्हॅल्यू तो काय करतो रेफरन्स म्हणून स्टोअर करतो आणि ऍक्सेस करतो. मग त्या काउंट व्हेरिएबलला मी काय म्हटलं त्याला करंट व्हॅल्यू म्हणून पास केलंय. आता हा डायरेक्ट करंट कशामुळे आला माझ्याकडे करंट व्हेरिएबल हा म्युटेबल डिफाईन झाला जस्ट बिकॉज ऑफ दिस यूज रेफ. म्युटेबल ही व्हॅल्यू त्याच्यामध्ये स्टोअर राहणार. जर मी यूज रेफ नसता वापरला तर हा म्युटेबल नसता, हा नॉर्मल व्हेरिएबल असता. ठीक आहे. मग मी त्याला काय करतोय की जेव्हा जेव्हा मी टेक्स्ट टाईप करतोय तेव्हा तेव्हा त्याची व्हॅल्यू +1 ने असाइन होतीये, सेट होतीये आणि ती काय होईल डिस्प्ले होत जाईल जिथे कुठे त्याला मी सांगतोय की बाबा कुठेतरी मी त्याला काउंटर सेट केला 1, 2, 3 जेव्हा जेव्हा मी त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये टाईप करेन ट्रिगर झाला टेक्स्ट बॉक्स, एक अल्फाबेट प्रेस केलं ट्रिगर झाला काउंट वाढला 1 ने. मी बॅकस्पेस दिला ट्रिगर झालं काउंट टेक्स्ट बॉक्सचा चेंज इव्हेंट तर काउंट वाढला. मी मायनस करायला सांगतच नाही, मी फक्त काय म्हणतोय त्याला अपडेट म्हणतोय. आणि यूज इफेक्ट नावाचा कॉन्सेप्ट वापरलाय मी. सेम लॅम्बडा फंक्शन आहे, जसं यूज स्टेट आहे तसं हे आहे. फक्त हा काय करतो बऱ्याचदा टायमर इव्हेंट वरती काम करतो. त्याच्यासाठी आपण व्हिडिओ रेकॉर्ड सेशन केलेलं आहे. मी त्यातनं तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न केलाय, बट नाही समजलं तर आपण पुन्हा एकदा रिवाइज करू. कारण माझ्या माहितीप्रमाणे यूज इफेक्ट आणि काय म्हणतात त्याला कॉलबॅक आणि मेमो हे राहिलेले आहेत आपले कॉन्टॅक्ट वगैरे 1-2 राहिलेले शिकवायचे. डिटेलमध्ये घ्यायचे राहिले. मी सिंपल सिंपल एक्झाम्पल घेतले त्याचे. अजून त्याचा यूज इफेक्ट मध्ये मी काही वापरलंय का मला एकदा आठवू द्या फक्त. बटन डेमो युजर्स मध्ये यूज इफेक्ट इथे नाहीये. फॉर्म डेमो व्हॅलिडेशन नाहीये. डेमो मध्ये वापरलंय कुठं नाही. बटन डेमो हे इथे वापरलंय बघा यूज इफेक्ट. हा काय करतो प्रत्येक एका सेकंदाला काउंटर वाढवतो आणि तो काउंटर काय करतोय सेट करतोय लगेचच. आणि तो काउंटर मी सेट केल्यानंतर काय होईल जिथे कुठे मी त्याला सांगतोय तिथे काउंटर मध्ये मेसेज देईल मला काउंटर इज बिंग धिस, द काउंटर इज धिस, हाऊ मेनी नंबर ऑफ टाइम्स इट इज बिंग इन्क्रिमेंटेड. तो फक्त डिस्प्ले करतोय त्याला, बाकी काही नाही. असे 2-4 इफेक्ट घेतले होते. तर कॉन्टेक्स्ट, कॉलबॅक आणि रिड्युसर राहिलेला आहे फक्त, असं काहीतरी राहिलंय ते. बट जेव्हा मी पुन्हा वेब हुक्स वरती वापस येईल तेव्हा मी पुन्हा सगळं रिवाइज करेल हे हुक्स जेवढे टाईप आपले बाकी आहेत तेवढे. येस. सगळे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत. त्यातले काही पब्लिश केलेत YouTubeने. कदाचित त्यांना काहीतरी काय म्हणतात काय त्याला इनअप्रोप्रिएट ऍक्टिव्हिटी दिसत असावी. कारण तुम्ही सगळेजण तेच व्हिडिओ बघतायत ना 4-5 विद्यार्थी तुम्ही. म्हणजे मे बी काउंट 125-35 काहीतरी आहे त्याचं मी बघितलं नाही. बट त्यांना ते एकाच लोकेशनवर वाटते म्हणजे त्यांना वाटतंय असं की ते मुद्दामून एकाच लोकेशनवर हँडल करण्याचा प्रयत्न करतायत म्हणून. बट 2 व्हिडिओ सध्या पब्लिश झालेले आहेत. बाकीचे होऊन जातील. मी आजच बघितलेत. झालेत ते पब्लिश. ठीक आहे. त्यांचं नाव श्रेया.
आय गेस क्वेश्चन्स म्हणजे तुमचं कालचं रिवाईज झालंय थोडंफार का होईना. ओके सर. बाकी मी व्हिडिओ बघून घेईल. हां, नाहीच कळालं तर मला कन्सर्न रेज करा. मी सांगेल त्याबद्दल. डोंट वरी. येस. एनिथिंग एल्स? ओके. चालेल. थँक यू एव्हरीवन. आता तुम्ही ड्रॉप थँक करू यू सर. शकता. या थँक्स अ लॉट. थँक्स. सर उद्या क्लास असेल? मोस्टली तर आहेच. विचार चाललाय माझा घ्यावाच म्हणून. बट मी तसं मी सांगेल अगोदरच तुम्हाला. कारण सर संडेचा एक दिवस ग्रुपवर मेसेज हां, टाका. ग्रुपवरच टाकेल मी. कारण एक संडे तुम्हाला मिळतो, एक संडे मला मिळतो. त्यामुळे बघूयात. कारण थोडा मोठा नाही ना, 2-2.5 तासाचा सेशन घ्यावा लागतो ना आपल्याला पूर्ण. त्यामुळे दुसरं काही सर फ्रीच असतो आम्ही संडेला, काय काम नसतं आम्हाला. नाही. घ्या सर सेशन. चालेल, बघूयात. डोंट वरी. मी पोल करेल. बघू मग काय मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी दिलं, आपण घेऊन टाकू. चालेल. थँक यू एव्हरीवन वन्स अगेन.